हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज, सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान सब संतन की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्दे वल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षं श्रीकोटिक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तवेदां वरिष्ठं, नमामि वेदान्तवेदां वरिष्ठं। सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या चरणांचा आश्रय करून परमादरणीय गुरुवर्य पोपट बाबा चकवे आदी आपण सर्व संत वृंद आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपला जो उपक्रम चाललेला आहे अमृतानुभव श्री गुरुस्तवन प्रकरण दुसरं, आता उपाय वनवसंतु जो आज्ञेचा आहे वतंतु अमूर्तची परिमूर्तू कारुण्याचा अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाचे भवे तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी मोडून माया कुंजरू मुक्त मोतीचा उगरू जेवविता सद्गुरु निवृत्ती बंधू जयाचे नि अपांग पाते बंध मोक्षपणे आते भेटे जाणतया जाणते जयापाशी कैवल्य कनकाची आदाना जोन कडशी थोरसाना दृष्ट्याचे आदर्शना पाडा उजो। माऊली महावैष्णव ज्ञानोबा अमृतानुभवाच्या निमित्ताने आपल्या सद्गुरुनाथांचं स्वरूप, आपल्या श्री गुरूंचं स्वरूप, सर्व श्री गुरूंचं स्वरूप, श्री गुरु म्हटलं की एक सर्व नाही, एकच आहे। उपाधी वेगवेगळे आहे, उपाधीचा भेद आहे। उपाधीने श्री गुरु जरी वेगवेगळे असले तरी स्वरूपाने एक आहे। म्हणून पहिल्याच ओळीमध्ये त्यांचं वर्णन आलं की अमूर्तची परिमूर्त, अमूर्त असणारे श्री गुरु कारुण्याने दयेने कृपेने जीवाबद्दल करुणा आली, कळवळ आला आणि धावत आले
मूर्त स्वरूपाला येऊन धावत आले आणि धावत येऊन काय केलं? अविद्येचे आडवे भुंजित जीवपणाची भवी, तया चैतन्याचे धावे कारुण्य जोकी. हा दुसरी उभी पुढे आहे. मोडोनी माया कुंजरू, मुक्त मोतीचा उघरू, जीवविता सद्गुरु निवृत्ती वंदू. हा हे दोन जे आडवे आलेल्या भूमिका आहेत. अविद्या म्हटलं की आतमध्ये आणि माया म्हटलं की बाहेर. दोन्ही एकच आहे. मायेची एकूण 6 नावं येतात. पहिलं नाव येतं ते प्रधान माया येतं. प्रधान माया कशाला म्हणायचं तर जेव्हा कल्पाच्या अंती लय होतो आणि जीवाची कर्म शिल्लक असलेले जीव सर्व ज्या ठिकाणी विश्रांतीला जातात, महाकल्पाचे अंती सर्व अव्यक्त हो माझी प्रकृती, माझ्या प्रकृतीच्या ठिकाणी सर्व अव्यक्त ऐक्याशी येते, असं 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे. ती जी माया आहे तिला प्रधान माया असं म्हणतात. सांख्याने त्या मायेचा बाबा पुरस्कार केला बरं का. प्रधान मायेचा हा प्रधान माया, माया प्रधान मांडली, माया प्रधान मांडली. दुसरी जी माया आहे ती प्रकृती माया आहे. जेव्हा जगत उत्पत्तीचा प्रसंग येतो, जगत उत्पत्तीला सुरुवात होते, तेव्हा मायेच्या तमोगुणाचा क्षोभ होतो आणि जगत उत्पत्तीच्या कार्यास प्रवृत्त होते ती शक्ती. त्यावेळेस तिला प्रकृती शक्ती किंवा प्रकृती असं नाव आलेलं आहे. बोलत आहोत आपण. प्रकृती हे नाव आलेलं आहे. आणि तिसरी जी आहे ती माया माया आहे. पहिली प्रधान माया, दुसरी प्रकृती माया आणि तिसरी माया माया. तिला माया का म्हणायचं? कारण अघटित पदार्थाची निर्मिती करते, काहीही निर्माण करते हो, आणि जिथल्या तिथं निर्माण करते. कुठेही काहीही कमी पडू देत नाही. जशास तसं माणसाच्या पोटी माणूसच जन्माला येतो, कुत्र्याच्या पोटी कुत्रच जन्माला येतं, डुकराच्या पोटी डुक्करच जन्माला येत, पक्षाच्या पोटी ज्या त्याच्या जिथल्या तिथं कुठेच काय कुठे कमतरता नाही, इकडचं तिकडे नाही हो. एवढं सुस्थितीत त्याची मांडणी आहे. अघटित आकाशाची निर्मिती करते, वायूची निर्मिती करते हो, आकाशातून वायू बाहेर काढते, वायूतून अग्नी बाहेर काढते, अग्नीतून पाणी बाहेर काढते, पाण्यातून पृथ्वी बाहेर काढते, पुन्हा या सगळ्यांचा काला करून पुन्हा वेगवेगळे असे हे डबे तयार करते. म्हणजे सगळं अघटित निर्मिती आहे तिची. तिच्या निर्मितीबद्दल कुणी, तिच्या कारभाराबद्दल आणि तिच्या निर्मितीबद्दल आपण कल्पना करू शकत नाही. म्हणून तिला माया असं म्हटलेलं. अघटित निर्मिती आहे तिची. आणि चौथीची माया आहे ती अविद्या माया किंवा अज्ञान माया. अविद्या कारण विद्येने ती राहत नाही. अविद्या माया जी आहे ती विद्येने राहत नाही, ती समष्टीपुरती मर्यादित आहे. पाचवी जी आहे ती अज्ञान माया आहे. ज्ञान सापेक्षेमध्ये त्याला कार्यानुरूप मायाचं नाव आलेलं आहे. जेव्हा समष्टीमध्ये कार्य घडतं, कार्यानुरूप वेग घडतो, तेव्हा त्याला अज्ञान असं म्हटलं जातं. आणि 6वी जी माया आहे तिला शक्ती माया असं म्हटलेलं आहे. शक्ती का म्हटलं? कारण ती भगवंताला सोडून कधीच वेगळी राहत नाही. ती नेहमी भगवंताच्या बरोबर असते. म्हणजे तिला वेगळं अस्तित्व नाही, वेगळं नाही. जसं आपण नेहमी पाहतो की पाण्याला सोडून पाण्याची लाट कधीच बाजूला राहत नाही, ती पाण्यावरच खेळते, ती इकडं तिकडं राहत नाही. आकाशाला सोडून पोकळी कधी इकडं तिकडं जात नाही, तिला जाता येत नाही. अलंकार सोन्याला सोडून इकडं तिकडं जाऊ शकत नाही, जाता येत नाही, जात नाही, जाऊ शकत नाही. त्याच्याशी एकरूपता आहे त्याची. त्याच्यानंतर घट मातीला सोडून इकडं तिकडं जात नाही, माती त्याच्या बरोबरच राहते. किंवा पुढे जाऊन इकडे लक्ष द्या, मागे काहीतरी बोलतायत त्यांना थांबवता आलं, थोडं हळू बोला किंवा थोडं माझ्या कानाला येतंय ते सांगते, माझी लिंक डिस्टर्ब होते. ती कधीच परमात्म्यापासून वेगळी राहत नाही, कारण वेगळं अस्तित्व तिला नाही ना. त्याचंच अस्तित्व घेऊन
आध्यस्त माया ही पुढे कार्य करते. सगळी सत्ता त्याची आहे आणि त्या सत्तेवर जसं सर्प दोरीची सत्ता घेऊन पुढे आला किंवा दोरीच सत्ता रूपाने भासली आणि पुढे सर्पाचं कार्य सुरू झालं किंवा सर्प पुढे दिसला. अध्यस्त अधिष्ठान भावामध्ये अध्यस्त वस्तू ही अधिष्ठान स्वरूप असते, वेगळी सत्ता नाही. म्हणून तिला शक्ती म्हटलेलं आहे, आदिशक्ती म्हटलेलं आहे. तिचं नाव काय आहे? आदिशक्ती. महाराष्ट्रात तिची मला वाटतं 3.5 पीठ आहे आदिशक्तीची. करवीर आहे, दुसरी बाबा इकडचे तुळजाभवानी, माहूर आहे, माहूरगड आहे आणि अर्धपीठ कुठे आहे? वणी सप्तशृंगी. हा 3.5 पीठामध्ये ती शक्ती जी आहे तिचं स्वरूप सुद्धा 3.5 मध्येच आहे. 3.5 हातामध्येच ती वेटाळलेली आहे. आपल्या हातमध्ये सुद्धा 3.5 चीच व्यवस्था आहे. औट हात ज्याला आपण म्हणतो 3.5 मध्येच आहे. अशी ती शक्ती आहे म्हणून तिला शक्ती हे नाव आलेलं आहे. आदी म्हटलेलं आहे. आदी म्हणताना अनादित्वाकडे जात. आदी म्हणजे तिच्या उत्पत्तीचा कुठेही थांग पत्ता लागत नाही. हे 6 प्रकारांनी आता माया एकच आहे पण प्रकारानुरूप तिच्या कार्यानुरूप वेगवेगळी नावं आली तिला. प्रधान, प्रकृती, माया, अविद्या, अज्ञान, शक्ती, हे त्याच्या कार्यानुरूप नाव आले. पण वस्तुतः ती काही स्वरूपाने वेगळी नाही आहे, ती एकच आहे. फक्त प्रसंग बदलला म्हणून वेगवेगळी. जसं घरात एकच स्त्री असते पण ती आई असते, पत्नी असते, आजी असते, मावशी असते, वहिनी असते, बहीण, सगळे येतं पण वस्तू एकच आहे ना. त्याच्यामध्ये बदल नाही. पण जसं समोरून जसं पात्र बदललं, समोरच्या पात्रानुरूप तिचं कार्यानुरूप त्या तिच्या कर्तव्यानुरूप तिची नावं पडत झाली. मुलगा समोर असेल तर आई ठरते, पती तर समोर असेल तर पत्नी ठरते, वडील समोर असतील तर मुलगी ठरते, बाजूला बहीण असेल तर ही बहीण ठरते, भाऊ असेल तर बहीण ठरते, दीर असेल तर वहिनी ठरते. वेगवेगळे नाते त्या समोरच्या ह्याच्यावर तिच्या नावं येतात पण आहे ती मात्र एकच. तशी माया एकच आहे. मायेमध्ये काही फरक नाही, फक्त कार्यानुरूप वेगवेगळं आहे. अशी 6 नावं प्रामुख्याने शास्त्रामध्ये आलेली आहेत. नोट करून ठेवा म्हणजे कधी आपल्याला डोक्यात असावं. प्रधानता काय आहे, प्रकृती काय आहे, माता काय आहे, अविद्या काय आहे, अज्ञान काय आहे आणि शक्ती काय आहे. आणि ही अशी जी माया आहे ती कशी आहे? अनादी आहे. अनादी आहे आणि अनादी 6 वस्तू येतात. सहज आता विषय आला म्हणून आपल्या समोर उपस्थित करतो. अनादी 6 वस्तू येतात. अनादी त्याला म्हणायचं की ज्याच्या उत्पत्तीचा पत्ता लागत नाही. केव्हा झालं, केव्हा जन्म झाला तिचा मायेचा, माया केव्हापासूनची आहे सांगता येत नाही. म्हणून अनादीमध्ये टाकली की मग काम होऊन जातं तिचं. हा मग अनादी आहे. अनादीमध्ये 6 भूमिका येतात. ब्रह्म, माया, आणि ब्रह्म मायेचा संबंध. जीव, ईश्वर आणि जीव ईश्वराचा भेद. हे 6 आहे. केव्हापासून आहे माहिती नाही. जीव केव्हापासून आहे? ईश्वर केव्हापासून आहे? अनादि. त्यांचा भेद केव्हापासून आहे? अनादि. माया केव्हापासून आहे? अनादि. ब्रह्म केव्हापासून आहे? अनादि. आणि त्या दोघांचा संबंध तो बी अनादि. अजून एक अनादि आहे. एवढं त्याचं गणलं जातं पण काही शास्त्रांमध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. हा जो जगताचा प्रवाह आहे, उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र, हे केव्हापासून आहे? हे केव्हा उपजलं, केव्हा त्याचा नाश पावला म्हणून काही सांगता येत नाही. आणि तेही आहे. जगताचा जो प्रवाह आहे हा संसाराचा वाहणारा, नाही का, महापूर जो आहे तो केव्हापासून आहे? तर तोही अनादीमध्ये टाकला जातो. अशा अनादी मुख्य 6 वस्तू आहेत. 7वी त्याला अनुसरून आहे जगताचा प्रवाह. असे हा 7 मोजले पण 6चाच खऱ्या अर्थाने उल्लेख आहे. बऱ्याचशा विचारसागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल किंवा अन्य जे काही वेदांती सूत्र ग्रंथ आहेत, मला वाटतं पंचकरणामध्ये पण हा विषय आलेला आहे. ते अनादित्व 6च आहे, 6च आहे. काही ठराविक ग्रंथांमध्ये फक्त 7व्या याचा उल्लेख, अमृतानुभवमध्ये आलेला आहे 7वा उल्लेख. गुरुजींच्या मुखातून, रंगनाथ गुरुजींच्या मुखातून त्याचा उल्लेख आलेला आहे 7व्याचा. असो, अनादी 6 आहेत पण अनादी अनंत मात्र एकच आहे. अनादी 6 आहेत आणि अनादी अनंत फक्त एक ब्रह्म आहे, ज्याच्या उत्पत्तीचा ठिकाणा लागत नाही आणि ज्याच्या अंताचा सुद्धा ठिकाणा लागत नाही. ज्याचा अंत
अनंत आहे ते. अंत कसा? अंतवान नाही ते. हो, अनंत आहे ते. म्हणून एकच त्यातली वस्तू अनादि अनंत आहे आणि तो म्हणजे परमात्मा, ते म्हणजे ब्रह्म, ते म्हणजे आमचं स्वरूप. बाकी माया कशी आहे? अनादि आहे, पण विचार करायला लागलं तर बाद ठरते, म्हणून तिला अनादि शांत असं म्हटलेलं. वा, हा शब्द लक्षात आहे. अनादि शांत. आणि त्यांचा संबंध नसलेला संबंध आहे, तोही संबंध राहत नाही, म्हणून ते संबंध सुद्धा अनादि शांत आहे. जीव सुद्धा अनादि आहे, पण जीव टिकत नाही. ईश्वर सुद्धा अनादि आहे, पण तो सुद्धा विचारांती राहत नाही, तो सुद्धा शांत आहे. कारण जो आपण आता आज मोडोनी माया कुंजून आणि अविद्येची आडवी या दोघांचा विचार आपण प्रयत्न करू, त्या काही प्रक्रिया येतील. ईश्वर सुद्धा अनादि शांत मध्ये मोडतो आणि जीव ईश्वराचा भेद सुद्धा विचार करता भेद सिद्ध होते. दोघे सिद्ध होत नाहीत तर भेद कसा काय सिद्ध होऊ शकेल? भेद सुद्धा त्यांचा सिद्ध होणार नाही. म्हणून 5 वस्तू कशा आहेत? अनादि शांत. आणि त्यातली एक वस्तू जी वास्तव आहे, सगळ्यांना वस्तूच म्हटलं जातं, पण वास्तवाची वस्तू आहे तिला परमात्मा असं म्हटलं. परमात्मा एक वस्तू जे एक दिशे, जे परमात्माशी जे एक वस्तू असे ते जे या दिशे एक ज्ञान असतं. वस्तू परमात्म्याला शब्द आलाय आणि तो आलाय वास्तवातून. वास्तवातून वस्तू, वस्तूतून अजून एक शब्द पुढे आलेला, वास्तवातून वस्तू, वस्तूतून अस्ति आणि अस्तित्वून आस्था. 5 त्या भूमिका पुढे आल्या. वस्तू, वास्तव पहिलं, वास्तवातून वस्तू पुढे आला, वस्तूतून अस्ति पुढे आला आणि अस्तिची आस्था. या 4 शब्द आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये पाहायला मिळतात. काल विषय आला अस्तेची या महापुरी. अस्ति आपण नेहमी पाहतो आणि वस्तूचाही उल्लेख आहे आणि वास्तवाचा सुद्धा उल्लेख आहे. अशा 4 भूमिका वेगवेगळ्या, जसं जसं पुढे परमात्मा उपाधीने पुढे पुढे आला, जसं जसा अधिष्ठान रूपाने वेगवेगळ्या त्याच्या भूमिका तयार झाल्या, तसे ते शब्द मात्र वास्तवात परमात्म्याच्या ठिकाणी कोणता शब्द लागू होत नाही. शब्दाची भूमिका तिथे नाही. आता सकाळी आमचं चिंतन चालू आहे. किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू पर्यायी संबंधू नाही ते संपलं. 6व्या प्रकरणामध्ये माऊली सांगतात की आता इथून पुढे शब्दाचा संबंध नाही, शब्द कामाचा नाही, कारण शब्द तिथे राहू शकत नाही, शब्दाचं तिथे काम नाही. आणि अगोदर शब्दाचा उल्लेख केला त्याच प्रकरणामध्ये बाप उपेनी वस्तू शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू अमूर्ताचा विशुद्धू आरसाजी. हो, अमूर्ताचा आरसा येतो. अमूर्त स्वरूप करण्यासाठी शब्द हा कसा आहे? आरसा सांगितला. आणि बाप उपयोगी सांगितलं. बाप म्हणजे मोठं महात्म्य त्याचं. हो, तू बरे सांगतो शब्दाची आमुच्या जीवाचे जीवन. हो, शब्दे वाटू धन जन लोक. कसं वाटणार ते धन वाटायचं म्हणजे शब्दच. माप का शब्दच आहे, दुसरं काय आमच्याकडे वाटाय का? महावाक्य जरी म्हटलं तर शब्दच आहे, अवांतर वाक्य म्हटलं तर शब्दच आहे, नाम म्हटलं तर शब्दच आहे, आणि मंत्र म्हटलं तर शब्दच आहे, आणि आता प्रवचन चाललंय ते शब्दच आहे, ऐकायचं बी शब्दच आहे, बोलायचं बी शब्दच आहे, सगळा व्यवहार शब्दांनी आहे. हो, संसार बी शब्दाच्याच व्यवहाराने आणि परमार्थ बी शब्दाचाच व्यवहार आहे. असे शब्द येतात की संसारातून परमार्थात आणतात आणि असे शब्द येतात की परमार्थ संपवतात. शब्दच आहे. शब्द असा काही अर्थ घेऊन येतो की संसार मिथ्या ठरवतोय, शब्द असा काही अर्थ घेऊन येतोय परमार्थ थांबवतोय. दोन्ही क्रियाच आहे, दोन्ही अध्यास. शब्दाची किंमत बाप उपयोगी शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. हो, अमृताचा विशुद्धू आरसाजी. आणि पुढे 10-12 वेळ ओव्यामध्ये कौतुक केलं, फार फार शब्दाचं स्मरण. हो, विस्मरण झाले, स्मरण करून देणार शब्द. आणि पुढे सांगतात स्मरणदानी प्रसिद्धू किंबहुना शब्दू स्मरणदानी प्रसिद्धू. पण याही संबंध नाही येते. आता इथून पुढे त्याचा काही संबंध राहिला नाही. आता पूर्ण स्वरूपाची भूमिका तयार झाली. आता शब्द राहत नाही, शब्द पुढे राहत नाही. पहा, शब्दाची एक गंमत आहे. आपण पाहतो की जेव्हा वस्तू हातात येते ना तेव्हा शब्दाचं काही काम नाही व्यवहारामध्ये. बाटली, आता दुकानदाराला आपण बाटली मागितली, आम्हाला बाबा एक बाटली द्या. मागितली बाटली, दिली बाटली, आणि बाटली हातात आल्यानंतर बरं बाटलीची देवाणघेवाण करताना किंवा बाटली मागताना सुद्धा शब्द वापरला, पण शब्दावर आमचं लक्ष नव्हतं. आम्ही शब्द नाही मागितला, शब्दानेच बाटली मागितली पण शब्द नाही मागितला.
बाटलीचा व्यवहार शब्दानेच केला. बाटलीचा व्यवहार शब्दाने केला, पण शब्दाचा नाही व्यवहार झाला. शब्दाने फक्त व्यवहार वस्तूचं स्मरण करून दिलं देणाऱ्याला आणि घेणाऱ्याला. दुकानदाराला कळालं बाटली पाहिजे आणि घेणाऱ्याला माहित होतं बाटली पाहिजे. पण आता काहीतरी म्हणायचं, काय म्हणायचं तर बाटली. काय वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे नाव असतं, त्याच्याशी काय आपल्याला येते. बाटली हातात आली त्याचाही शब्द उच्चारताना शब्द नाही. जर अर्थ त्याचा माहित असेल तर शब्द उच्चारताना सुद्धा शब्दाचा कोण भान नाही. शब्दाचा आपल्या कोणा बाटली म्हणताना शब्दाचं भान कोणाला. ती अक्षर जर बघितली त्याला काना मात्रा बघितलं ब ट आणि ल कोण पाहते. त्याला काना त्या शेवटच्याला उभ्या लागते ह्याचा कधीतरी विचार काही कारणच नाही त्याचं. कारण वस्तू आमच्या हातात आहे, वस्तू ज्ञानात आहे आमच्या. नाही शब्देविन संवादी इथं प्रमाण थोडं कमी पडेल. संवाद शब्दाबरोबरच आहे. शब्देविन संवादी ही पुढची भूमिका तुम्ही बरोबर प्रमाण बरोबर आहे. पण आता आपला काय व्यवहारामध्ये शब्द वापरतो आपण, नाही असं नाही. पण शब्दावर लक्ष देऊन शब्द नाही वापरत. शब्दात वस्तूचा विचार करून शब्द आलेला आहे. आधी वस्तू मग शब्द आहे. शब्दानंतर वस्तू नाही. आधी बाटली गेली मग बाटली आली, बाटली आधी झाली आणि मग त्याला बाटली म्हटले नाही. हातात वस्तू आली की शब्द फक्त नुसता कामापुरता आहे. बस 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 बाकी काही काम नाही. अर्थासहित वस्तू हातात आली आणि या वस्तूचं ज्ञान झालं. वस्तू हातात आली, याच्यात पाणी आहे, प्लास्टिक आहे, ज्ञान झालं की त्याचा व्यवहार सुद्धा थांबला, त्याचा अर्थ सुद्धा. आता बाटली कोण, त्याचं कोण स्मरण कोण करते. पाणी प्यायचं ठेवून द्यायचं संपलं काम त्याचं ज्ञान. आणि ज्ञानही कोणा विषय नाही, ते त्याच्या स्वरूपाला दिलं कुठेतरी फेकून. त्याचा काय संबंध नाही. मला दृष्टांत एवढ्यासाठी सांगितला, आपला जो प्रबोधाचा शब्द आहे ना, आपलं शब्दाशी देणं घेणं आहे का त्या अर्थाशी देणं घेणं आहे. मला बोडोनी माया कुंजर मध्ये प्रवेश करायचा. शब्दाशी देणं घेणं आहे, अर्थाशी आहे. ज्याचा अर्थ हाताशी आला तो शब्दाला किती घोळत असेल. या बाटली ह्या शब्दाला किती घोळतो आपण. आणि काय काय कामच नाही ना, बाटली माझ्या हातात आहे. त्याला आता काय घोळून मी आता ते शब्द आणि काय स्मरण करून त्याचं, काय चिंतन करून त्या शब्दाचं. कामच संपलं. कामच संपलं शब्दाचं. काम संपलंच पाहिजे शब्दाचं. शब्द काय करे, शब्द वस्तू नाही. शब्द वस्तू नाही, शब्द अर्थ बी नाही आणि शब्द ज्ञान बी नाही आणि शब्द स्वरूप बी नाही. पण शब्दाशिवाय अर्थ नाही, ज्ञान नाही, वस्तू नाही, स्वरूप नाही. काही पत्ताच लागणार नाही तुम्हाला. कसं कळेल तुम्हाला, नाही कळणार नाही. व्यवहारच होणार नाही, त्याची देवाणघेवाणच होणार नाही, त्याचं कळणंच होणार नाही. जोपर्यंत अर्थ हाताशी येत नाही तोपर्यंत शब्दाची उठाठी नाही. अर्थ हाताशी आला, अर्थ फुटला चिंतन करू, ज्ञानापर्यंत भूमिका गेली, अर्थाचा तरी कोण विचार करते. काय झालं ना, आता त्याचा निश्चय झाला ना, आता काय करायचं. पहिल्यांदा पत्नीचा अर्थ बघितला, शब्द बघितला, अर्थ कळाला, आता ती प्राप्त झाली, आता त्याचं स्वरूप कळालं, आता त्या अर्थाला तरी कोण विचारते. तेव्हा आता स्वरूप कशी कृत झालं. आता त्या ज्ञानाशी बी गरज नाही, अर्थाशी बी गरज नाही, त्या शब्दाशी गरज नाही आणि कोण त्याचा उच्चार बी करत नाही. काय उच्चार, जो त्या स्वरूपाला प्राप्त झाला, जरी ती भूमिकेशी आला तो त्याला आता शब्दाशी, अर्थाशी, ज्ञानाशी काही देत नाही. पहा आपल्या प्रबोधाच्या याच भूमिका आहे. दिलाय शब्द दिलाय काय. शब्दामध्ये आहे माझा. कुठे आहे रमाकांत शब्दात. शब्द रमाकांत आहे का शब्दात रमाकांत आहे. दिलेला शब्द देव आहे, दिलेला शब्द आहे देव आहे का देवान शब्द वेगळा आहे. थोडं चिंतन व्हायला पाहिजे ना आपल्या प्रबोधाचं. त्याशिवाय माया कशी हटेल. माया हटणार नाही ना. त्याचं परिपूर्णतेने तो पुढे आल्याशिवाय, तो चिंतन पुढे आल्याशिवाय ते निघणार नाही. ते बाजून लाईट पडल्याशिवाय, त्याच्यावर फोकस आल्याशिवाय अंधार हटणार नाही. अंधार काय खोऱ्यानी, कपड्यानी, पंख्यानी बाजूला जाणारी वस्तू नाही. त्याच्या विरोधातची भूमिका आणली पाहिजे. त्याच्या विरोधात जो आहे त्याला घालवणारच आणला पाहिजे. आम्हाला शब्द दिलाय का वस्तू दिली. वस्तू दिले का वस्तूचं स्मरण करून दिले. थोडं थोडं पुढे जायचं. वस्तू कुठे जायला, वस्तू कुठे गेली, त्याला शब्दाच्या माध्यमातून स्मरण करून दिले. त्याचं वस्तू लागतो राधा स्वयंभची असे प्रत्यक्ष भाव लागेल. मोठं दिलं. शब्दाने मोठं करून शब्दात पकड घेतली, शब्दात कव्हर केलं, बांधलं म्हणा. थोडक्यात फडका आहे, भाकरी बांधायचं. फडकं डबा आता म्हणतो. थोडी आपण लहान असताना ते फडका असायचं, त्याला भाकरी बांधायच्या.
फार नसायचं त्याच्यात त्या फडक्यात फार नसायचं, पण कामापुरतं असायचं. डब्यातले खालच्या वेगळं मग वेगळं डबा म्हणले सगळं 2 3 4 5 कप्पे होतात त्याचे, काय काय येत राहत असं त्याचं काय आपल्याला विषय. शब्द दिलाय का शब्दाने काही वस्तू आमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. चांगला विचार करायचा. शब्दाशिवाय ते देता येत नाही, पण शब्द म्हणजे ते नव्हे. आणि ती वस्तू अगोदरच होती, शब्दाने फक्त स्मरण करून दिलं. शब्दाने फक्त त्या ड्रायव्हरला गाडी फिरवायला सांगितली. बरं थोडा स्पर्श झाला होता आपल्या चिंतन. शब्दाने काय केलं, इथून एवढे किलोमीटर सांगितलं आणि तशी प्रक्रिया झाली. प्रक्रिया झाल्याबरोबर मुक्काम आला. आम्हाला शब्द नाही दिला, शब्दामध्ये अर्थ बांधून दिलेला आहे. मग काय आहे अर्थ त्याचा? जो आम्हाला प्रबोधाचा शब्द दिलाय त्याचा काय अर्थ? 2 तर शब्द आहेत, 2 काय 3 पकडा. काही ठिकाणी वरती टिंब देऊन तो मधला मी काढला जातो, काही ठिकाणी मधला ह टाकून पूर्ण केला जातो. स जो आहे आमचा अर्थाचा आपण पाहू. स जो आहे तो ईश्वराकडे आहे, तो तत् मध्ये जातो, ईश्वराकडे जातो. सचा उच्चार झाल्याबरोबर ईश्वर बाहेर असा व्यापून असलेला, सर्वांच्या हृदयात असलेला ईश्वर, जगत करता सर्वांचा फलदाता असा ईश्वर समोर. आणि अहम म्हणताना जीव, अहम म्हणताना जीव. आणि मग आशी जो आहे तो अशी सुप्त आहे. आज आपण 13वा अध्याय जो वाचला ना, त्याच्यात अशी पद आहे बरं का बाबा, संपूर्णपणे अशी पदाची भूमिका आहे. पुढे आता बाबा काय गोव्याचा उल्लेख करून देतो. अशी आहे, एक आहोत आम्ही, प्रकृती पुरुष एक आहे आम्ही. 15व्या अध्यायात त्याचा उल्लेख आलेला आहे. पुढे मिथ्यात्वाचा विषय सांगतात. तत् सांगितला, हो तत् जो सांगितला तो पहिल्या 6 ह्याच्यात तत् सांगितला, दुसऱ्या 6 ह्याच्यात तोम सांगितला, आणि 13व्या मध्ये अशी पदानं परिपूर्णता केली. तत्वमसी संपूर्णपणे व्यापकतेची भूमिका आहे. ज्ञानेश्वरीचे विश्लेषण तत्वमसी मध्ये 13व्या पर्यंत जातं, आणि मग नंतर 14वा गुणाचा गुण उडवून मिथ्यत्वाचा निश्चय 15व्या मध्ये केला जातो. मग स म्हणताना ईश्वर आहे. आता आपल्याला काय करायचंय, त्याचं ऐक्य साधायचं आहे. त्याची भूमिका जी आहे ऐक्याची ती लक्षात घ्यायची आहे. मोडोनी माया कुंजरू अविद्येचे, हे अविद्येचा आडवा आहे, हे मायेचा आडवा आहे. एक मायेचा आडवा आणि एक अविद्येचा आडवा आहे. एक मायेचा कुंजरू मोडायचा आणि एक अविद्येचा आडवं बाजूला करायचं. अविद्येचं आडवं केलं, बाजूला केलं की जीव राहत नाही, आणि मायेचं कुंजरू मोडला की ईश्वर राहत नाही. लक्ष द्या, काय गोड चिंतन आहे. अमृत अनुभव म्हणजे खरंच अमृत अनुभव, अमृत आहे. न मरणारा अनुभव, अमृत न मरणारा अनुभव, न मरणाराचा अनुभव. माझा अनुभव कसा आहे? श्री गुरुला माऊलीने विचारलं, तुझा अनुभव सांग. माझा अनुभव कसा? एका शब्दात, अनुभव अमृत. अमृत अनुभव मी कसा आहे? न मरणारा असा माझा अनुभव आहे. आणि त्याचं विश्लेषण, न मरणाराचं, न मरणाऱ्या अनुभवाचं विश्लेषण कसं बसं शब्दात आणलेलं आहे. आणि अमृत अनुभव जे शब्द आहेत ना, इतर ग्रंथात सापडत नाही. म्हणजे ओव्या सुद्धा येत नाही मुखामध्ये पटकन, कठीण जातात ते, मुखात येतच नाही. एवढे तुकडे आहेत बारीक, आणि त्याच्यामध्ये अर्थ पूर्ण भरलेले. त्याचे शब्दही ते भाषाही वेगळी. मौलीला उगीच शब्दार्थ प्रभू म्हणत नाही, भाषा प्रभू म्हणत नाही. चांगल्या पासून वेगळे शब्द आहेत. अमृत अनुभवात वेगळे शब्द आहेत, ज्ञानेश्वरीत वेगळे शब्द आहेत. इकडचं तिकडं नाही, परमात्मा सांगायचं आहे. हो, परमात्मा सांगायचं आहे. प्रकृती पुरुष सांगायचं, वेगवेगळे शब्द, वेगवेगळ्या शब्दांची उत्पत्ती. तिकडे संविती म्हटलं, चैतन्य संविती म्हटलं. इकडे परमात्मा, वेगवेगळे शब्द वापरले, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शब्दांची. असा अमृत अनुभव आहे, न मरणाऱ्याचा अनुभव. न मरणारा जे आहे, आम्हाला काय सांगितलंय, आम्हाला बोध कशाचा दिलाय? तू न मरणार आहे, तू अविनाशी आहे. तुझं स्वरूप कसं आहे असं त्या शब्दात नाही. तू आणि ईश्वर एक आहे. मग एक आहे म्हणताना आम्हाला पटत नाही ना एक आहे ते. इथंच संशयाची भूमिका तयार होते. कसं मी आणि ईश्वर एक असेल मला सांगा. कसा तरी मेळ बसला पाहिजे. ईश्वर कसा आहे? हे सर्व व्यापक आहे बाबा, सर्वांच्या मध्ये भरलेला, सर्वत्र भरलेला. हो, सर्वांना जाणणारा, सर्वांच्या ईश्वरा सर्व भूतांच्या हृदयात असताना हृदय देशी तिष्ठता सर्वांच्या हृदयात आहे, सर्वांना जाणणारा आहे. आणि मी जीव कसा आहे हे एवढं बारीक मी तो एक कसा काय असेल. व्यापकत्वाच्या बाबतीत तो केवढा मोठा, मी एवढा. सर्वज्ञतेच्या बाबतीत तो तेवढा, मी एवढा अल्पज्ञ. मला नकापासून केसापर्यंत मलाच कळतंय. आपल्याला कळतंय, उपाधी पुरतं कळतंय, त्याला संपूर्ण कळतंय.
त्याची उपाधी मोठी आहे. सामर्थ्य बाबा, आता ईश्वराचं सामर्थ्य करील तो काय नव्हे महाराज, माऊलींचं सामर्थ्य तिकडे तिकडचं सामर्थ्य इकडे आलं, ते एक आहे ना, देवते संत आलेले आहे भूमी. सामर्थ्य म्हणाल तर जगत करता आहे, काही सगळं संपूर्ण नियंता म्हटलेलं आहे. आणि सर्व करून वेगळा बरं का. सृजी पाळी संहारी ऐशी बोलती जे जराचरी, ते अज्ञान गावदारी पंडू सुद्धा. आता काय मला सांगा, इकडे म्हणतात करता आहे, तिकडे करता दाखवलं. ज्ञानेश्वरी तेच ओळ आहेत, ज्ञानेश्वरीतच करता सांगितला आणि ज्ञानेश्वरीतच अकर्ता काढला. या दोन्ही भूमिका वेगवेगळ्या भूमिकेवर येऊन मांडलेले आलेले त्या ओव्या आहेत. दोन्ही ओव्यांचा संबंध नाही लागला ना तर संभ्रमच तयार होतो वाचताना. ज्ञानेश्वरीमध्ये गाथेमध्ये सर्व ग्रंथांमध्ये सुरुवातीची भूमिका, मधली भूमिका आणि अंतिम भूमिका वेगवेगळे ओव्या आहेत. तुकोबरायांचे अभंग तर सुरुवातीचे विषय पामरासाठी जा वारीला जावं, महिन्याची वारी करावी, उपवास करावा, सगळं कर्मकांड सगळं सांगितलं. सगुणाची भक्ती. नंतर दोन वेगळे केले, देव वेगळा आहे, प्रकृती वेगळे, आणि नंतर सांगितलं सगळं एकच आहे. निर्णयाच्या अभंगावर काहीच नाही, दुसरं जगत नाहीच म्हणून सांगितलं, आजादवाद सांगितलं. मग आता हे जो सुरुवातीला हे वाचेल आणि हे वाचनानंतर हे वाचेल, पण हे काय हे काय. मग काही लोकांनी दुराग्रही झाले, तेव्हा हे काय तुकोबारायांनी सांगितलंय, सदा माझे डोळे धरत तुझी मूर्ती, हे काय सांगितलंय, तिथं जावं लाईन लावतात. सांगित चूक आहे का ते, ती भूमिका कोणती आहे, विषय पामराचे. आणि हे मधलं सांगितलं ते कोणासाठी आहे, जिज्ञासूच आहे, मुमुक्षुच आहे. आणि सुरुवातीचं ते सिद्धाच आहे, शेवटचं ते सिद्धाच्या सिद्धतेचा अंत होण्यासाठी केलेले अभंग आहे ते, आजादवादात भूमिका तयार होण्यासाठी. काय म्हणते योगी कर्मठ आहेत, त्यांना त्याच्यात काढण्यासाठी केलेले अभंग. त्या भूमिकेवर जसं पुढे जाईल तसं वेगवेगळे अभंग, वेगवेगळे ओव्या त्या आलेले. म्हणून दुराग्रही काही मंडळी होऊन बसलेली, हे आम्हाला सांगितलंय किंवा श्री गुरुंनी सांगितलं असं पहिल्यांदा आले एवढं कर म्हणून ते त्यांनी तेवढंच धरून बसलं. तसं नाही, अंतिम भूमिका काय, इकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. असं आपण ईश्वराचं आणि जीवाचं पाहत होतो. जीव ईश्वराचं ऐक्य कशा पद्धतीनं पुढे आहे, ऐक्य कसं आहे, कारण आम्हाला बोध तर तो दिलाय, आम्हाला प्रबोध तर तो दिलाय, आणि त्या बोधाच्या जोरावर आम्हाला मायेचा कुंजर उडवायचा आहे. आणि त्या बोधाच्या ताकदीने, बोधाच्या चिंतनाने, बोधाच्या अर्थाच्या चिंतनाने, बोधाच्या ज्ञानाच्या चिंतनाने माया कुंजर उडवायचा आहे. कारण बोधाचं चिंतन, बोधाचा अर्थ कळाला नाही, बोधाचं ज्ञान झालं नाही, आणि बोधाचा शब्द घेऊन चिंतन केलं तर काय होईल, काय नाही, फार तर पुण्य होईल. नुसत्या शब्दाचं जर चिंतन वाया जाणार नाही, ते वाया जाणार नाही. तो योजना तशी उत्तम आहे. हो, कधी तर तो प्रकाश पडेल बुद्धीमध्ये, पण आता जर आपण विचार केला त्याचा, तो जो बोध आहे त्या बोधाचा मेळ बसला पाहिजे. काय सांगितले आम्हाला, आणि ते सांगितल्याचा अनुभव आमच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे, आपल्या सामान्याच्या अनुभवाच्या विरुद्ध आहे ना. आता ठीक आहे, आपले अधिकारी मंडळी आहेत विरुद्ध आहे. कसं ईश्वर आणि जीव एक असेल, मेळ बसत नाही. हा एवढा तो केवढा, तो सामर्थ्यवान, हा छोटा सामर्थ्यवान, तो सर्वज्ञ, हा अल्पज्ञ, तो व्यापक, हा परिच्छिन्न. कसा त्याच्या ज्या अवस्था आहेत त्या काय, उत्पत्ती, स्थिती आणि लय, ह्या त्याच्या अवस्था. आणि ह्याच्या जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, ह्याच्या तीन छोट्या अवस्था. आणि त्याच्या मोठ्या अवस्था, उत्पत्ती कल्पापर्यंत चालणाऱ्या तीन अवस्था, उत्पत्ती, स्थिती, लय, एका कल्पाची एक अवस्था. त्या मोठ्या अवस्था आणि ह्याच्या छोट्या अवस्था. सकाळी झोपला की परत उठतो, उठला की परत स्वप्न, झोपेत गेला की परत स्वप्न पडते. ह्याच्या तीन अवस्था. मेळ कसा बसायचा, आणि याच्यासाठी महात्म्याने आवाज दिला होता चिंतन शिबिराच्या माध्यमातून की शास्त्र चिंतन ही काळाची गरज आहे. नुसतं सांगितलं तर कळेल का आपल्याला, नाही कळणार, नाही कळणार. मग ज्या अर्थी साधू संतांनी सांगितले जीव आणि ईश्वर एक आहे, त्या अर्थी फायनल आहे. पण आम्हाला उलगडलं पाहिजे ना. आता सुद्धा प्रबोध घेताना आपल्या श्रीगुरूंना विचारायला हवं, ठीक आहे, कुठेतरी आपण त्याची उकल करून घेतली पाहिजे, सर्वांना त्याची उकल झाली पाहिजे, गोष्ट कळाली पाहिजे, तरच त्याचं चिंतन होईल, तरच त्याचं निरसन होईल. बरंच मग ईश्वर आणि ईश्वरामध्ये असं काय आहे की जीवाशी ऐक्य होताना कठीण होते, आणि जीवामध्ये असं काय आहे की ईश्वराशी जीवाचं ऐक्य होताना अडचण येते. तर आता हे दोन चार जे मुद्दे काढले त्याची अडचण आहे. ईश्वर मुळात झाला कसा तयार आणि जीव मुळात झाला कसा तयार, जीव कशाला म्हणतात आणि ईश्वर कशाला म्हणतात, म्हणजे आपल्याला कळेल. सांगा ना, आनंद आहे ना. हा, कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधी शिव बोली. बरोबर आहे, अगदी प्रमाण एकदम परफेक्ट आहे, बरोबर आहे. त्याच्या खालचं एक प्रमाण आहे अजून,
जीव शिव दोन्ही हरी रूप तरंग शिंदवरी या भंग नेली हरी. हा त्याच्या खाली तो उतार आहे. तिथं ऐक्य सांगितलं आणि वरती सांगितलं कल्पनेचं नाव आहे त्याचं जीव, खाली सांगितलं मायेचा ईश्वर, मायेचा ईश्वर नाव आहे त्याचं जीव, खाली सांगितलं जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. ते तरंगात टाकले दोन्ही. तरंगात दोघात पाण्याशिवाय काहीच नाही. पाणी रूपाने ते एक आहे म्हणून जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. आणि वरती सांगितलं तो हा वेदेचा आहे आणि हा मायेचा आहे. तिथून ऐक्य सांगितलं, वरती भेद सांगितलं, खाली ऐक्य सांगितलं आणि खाली दृष्टांत बी दिले. ते दृष्टांत अधिष्ठानाचे आहे. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प हा. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, खाली दृष्टांत दिले. त्यातला एक दृष्टांत विवर्तवादातला आहे आणि एक आशावादातला दृष्टांत. दोन्ही दृष्टांत सारखेच वाटतात पण सारखे नाहीत ते. हा शुक्तीवरी रजत आणि रज्जुवरी सर्प, हे दोन दृष्टांत आहेत. आणि ते एक अनाध्यासनामध्ये जातो आणि एक अध्यासनामध्ये जातो. फार किचकट नाही करायचं आपल्याला, समजून पुढे जायचं. लय ते शब्द आले की आपल्याला कोणतं नाही बरोबर. साध्या सोप्या भाषेत आपल्याला आपल्या भाषेत समजण्याची कारण प्रक्रिया जरी शास्त्रीय भाषेत असल्या तरी आपली भाषा वापरता येते ना तिथे. का नाही वापरता येणार? महात्म्याने ती भाषा वापरली ना वेदांत सांगताना. कुणाला कळू दिलं नाही मी वेद सांगतो, शास्त्राचा उल्लेख सुद्धा नाही त्याच्या. पाणी बसा, या बस बसा समोर बस बस या. आपले पाटील महाराज आले, आजचे कीर्तनकार आहे. स्वागत आहे आपलं. या बस या बसा सर या. बरोबर की नाही? कुठे उल्लेख सुद्धा केला, भाषेचा नाही अडथळा सांगतात. जी भाषा आपल्याला समजेल त्या भाषेमध्ये त्यांनी मांडणी केली. बरोबर. मग ईश्वर कसा झाला तर पहा, तीन भूमिका आहेत सगळीकडे. एक अधिष्ठान तर सर्वत्र समान आहे. अधिष्ठानामध्ये कुठेच कोणत्याच काळात केव्हाच बदल झाला नाही. अधिष्ठान म्हणजे शुद्ध ब्रह्म. त्याच्या तीन भूमिका होत्या, शुद्ध ब्रह्म, शबल ब्रह्म आणि कार्य ब्रह्म. शुद्ध ब्रह्माला माया लागली की शबल ब्रह्म होत. 22 कॅरेट शबल ब्रह्म म्हणजे ईश्वर, श्री ईश्वर. आणि त्याच्या खाली पण ईश्वर 3 गुणात आला, 3 गुण पुढे आले की पुन्हा हे कार्य ब्रह्म झालं. ब्रह्मा विष्णू महेश, तिथून खाली सगळं कार्य ब्रह्म. तुम्ही सुद्धा कार्य ब्रह्म आहेत का? पृथ्वीवर तुम्हाला ज्या ज्या उपाधी सगळे कार्य ब्रह्माचे आहे. आपल्याला छोटं कार्य आहे, ब्रह्मा विष्णूला मोठं कार्य, मोठं सामर्थ्य बी मोठं आहे ना. आणि आपल्याला काय हम दो हमारे दोच आहे. तेवढं सामर्थ्य दिले बस. तेवढं सकाळी जायचं 8 वाजता कामावर, संध्याकाळी यायचं घरी, तेवढा पगारला, तेवढं खायचं करायचं बस झालं. तेवढं दिले बरं आहे ना. छोटं दिलंय ते आपल्याला. छोटं सामर्थ्य काय, छोटा परिवार, ताण नाही डोक्याला. त्याला किती ताण आहे बापरे, त्याला सगळंच बघायला लागते. एकाकडे 1 रुपया बी नाही, एकाकडे 100 कोटी खोट्या नोट आहे. खोट्या नोट सांगते त्याच्याकडे जास्त आहे, त्याचं सामर्थ्य मोठं आहे आणि त्याचा संसार बी मोठा आहे. त्याचं आयुष्य बी मोठं आहे. आपला संसार बी छोटा, आयुष्य बी छोटा आणि परिवार बी छोटा. त्याचा परिवार का, ते पुत्र बी त्याचं तिकडे उभा आहे, ते त्याचं आहे. त्याला काय दुखलं खूप त्याचं त्याला बघायला लागते ना. औषध लाव, कुठे काहीतरी कर, त्याला सगळं उद्योग त्याचं त्याला बघायला लागते. आपल्याला काय, आपल्याच आहे, आपण त्याला दगड घालू, त्याचा आपला काय संबंध आहे? त्याचा काय संबंध? किती सुखी आहे तसं भावाने संबंध तेवढा घेऊ आपण पुढे भावा म्हणतात. आणि त्याचं जरी मोठं असलं आणि तो जरी छोटा असलं, एकाकडे 100 कोटी रुपये, 1000 कोटी म्हणून ना काय फरक पडतो आपल्याला? काय जाते त्यात म्हणायला, काय उच्चारायला काय शब्द? 1000 कोटी म्हटले काहीतरी असं भव्य दिसते. आता कोटीला काय किंमत राहिली? काय माझ्या मते बरं का पाटील महाराज बाबा, काही दिवसानंतर महाराज एका 2 तासाच्या कीर्तनाची 1 करोड घे. आता लाख तर नॉर्मल झाले. आता दुसरा टप्पा राहिला, पण 1 शून्य वाढवलं की नाही 10 लाखावर जाईल का नाही मध्य शून्याच्या, पण 10 लाखावर जाईल. आता ते आपल्याला बघायला मिळेल. 1 करोडची बघायला मिळते की नाही, पण 10 लाखाचं जाईल माझ्या. 10 लाख घेत, 10 लाख झाले की 1 कोटी व्हायला किती वेळ लागते? कीर्तनकार एका दिवसाचं घेऊ दे बरं का, घेण्याबद्दल काय नाही आपलं. 10 कोटी घे, 20 कोटी घे, 100 कोटी, पण जीव ब्रह्म ऐक्य सांग, तेवढं ज्ञान सांग. व्यवहाराचं काय आपल्याला देणार देतो, घेणार घेतो, खुशाल घे बाबा, ठेव, तुझं काय नाही. खरंच व्यवहाराबद्दल काही अडचण नाही. घेण्याबद्दल कोणी काय बोलावं, घेणार देतात, घेणार. आमच्या डोक्याला ताण कशाला पाहिजे? आमच्या अपेक्षा एवढे बघा, तो 2 तास आम्हाला जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान सांग, ब्रह्माचं सत्यत्व सांग, जगाचं नेतृत्व सांग, आम्हाला मोक्षाचा मार्ग सांग, बस झालं. तुमचे व्यवहार तुम्हाला काय झाले? पण ते सांगणाऱ्याला कोणी गाडी भाडे देत नाही. गाडी भाडे नाही. काय सांगणारला? जीव ब्रह्म ऐक्य सांगणार. हे खरं आहे मात्र. गाडी भाडे नाही देते. महात्म्यांना गाडी भाडे नाही मिळत. सत्य सांगत ना.
जे असलं काय सांगत असेल ना, जीव ईश्वर ब्रह्म सत्य जगत मिथ्या दोघांचा ऐक्य, तेव्हा हे असलं कशाला, हे आम्हाला थोडी लागतं तेव्हा. आमची सासू सुनाची भांडणं सांगा, घरातलं काय सांगा, ऊस कापूर सांगा, एखादा यज्ञ सांगा, आमची भांडणं आम्हालाच ऐकवा चांगल्या पद्धतीनं आणि आम्हाला थोडी त्याची मजा आली की बस झालं. काय काय आणि दुसऱ्याची भांडणं, हो आपली भांडणं दुसऱ्याच्या माध्यमातून ऐकायला अधिकच आनंद होतो माणसाला. हो त्याच्यात माणसं रमलेले, मनाचं रंजन असो. आता तो विषय नव्हता, मला त्या उपाधी सांगितले त्या शुद्ध ब्रह्म, शबल ब्रह्म आणि कार्य ब्रह्म. हो अशा त्या हिसाब राहिला ना कुठला 1 लाख कोटी. हा अच्छा, तुम्ही उपस्थित केल्या मुद्द्याचं वर्म सांगायचं राहील असा आहे ना, तो मध्ये आलेला मुद्दा आहे ना, तरी पण तुम्ही मला सांगा मायेच्या स्वरूपात आला. मग आता त्याच्याकडे एखाद्याकडे 1 करोड रुपये आहे आणि एखाद्याकडे 10 रुपये आहे, एखाद्याकडे 10 रुपये आहे आणि 1 करोड वाल्याला मी कानात सांगितलं हे खोटे आहे आणि 10 रुपये वाल्याला सांगितलं हे बी खोटं आहे. आता मला सांगा, जोपर्यंत माहित नव्हतं खोटं आहे तोपर्यंत आनंद जास्त कोणाला होता? 1 करोड वाला. 1 करोड आहे, श्रीमंत माणूस आहे आणि 10 वाला म्हणतं काय आपले गरीब आहे, चहा प्यायला सुद्धा पैसे नाही, काय आपली हालत आहे, अशी त्याची अवस्था होती. पण त्याला सांगितलं की हे तुझे 10 कोटी आहेत आणि त्याचे बी 1 कोटी खोटे आहे. हो आणि त्या कोट्याला सांगितलं तुझे 1 कोटी खोटे आहे आणि ह्याचे बी 10 रुपये खोटे आहे. आता सांगा दोघांचे खोटे कळाले, आता आनंद जास्त कोणाला होईल तेवढं मला सांगा. साधं नॉर्मल कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, ते काय शास्त्र कोणाला होईल जास्त आनंद? 10 रुपयेवाल्याला. का बरं? 10 रुपयाला का बरं आनंद होईल? मग आता 1 कोटीचं वजन सांभाळायचं. 1 कोटीचा काय उपयोग आहे त्याचे? मिथ्या आहे ना ते, खोटं नाही 1 कोटी. त्यामुळे गबाळ वागवण्यापेक्षा टाकून दिलं बरं ना. कर्माला अनुसरून ते वागवायला लागते. जेव्हा मिथ्यात्व ही गोष्ट कळेल ना, वैराग्य दवडीचा पाठी लागेल. बापरे, ऐसे संसार आहे समजता आणि ते जाणीचे अनित्यता, अनित्यता ज्या दिवशी जाणली संसाराची, वैराग्य याला ये म्हणायला लागत नाही. वैराग्य जाणीचे अनित्यता, वैराग्य दवडीत पाठीवर लागते. मिथ्या गोष्टीच्या कोण मागे लागेल? आताही ते महात्मा एखादा उदाहरण झाला सांगितले 10,000 वाटतोय आणि पैसे म्हणजे खोटे आहेत. आपण म्हणजे पागल आहे का प्रवचनामध्ये डिस्टर्ब केला पाहिजे तिकडे झाला ते कशाला आणले इकडे खोटे पैसे? कारण खोटे काढले की ते टाकायला काही त्रास नाही ना आपल्याला, सोडायला. जोपर्यंत सत्यत्वाचा आभास आहे, सत्यत्वाचा भ्रम आहे खोट्याविषयी, तोपर्यंत खोटं धरून ठेवलेलं आहे. आणि ज्या क्षणी आम्हाला मिथ्यत्वाचा निश्चय होईल, मिथ्यत्व कळेल, त्या दिवशी कुणी धरा म्हणलं तरी धरून ठेवणार नाही. कोण धरून ठेवेल मला सांगा? खोट्या बायकोला कोण धरून ठेवेल? खोट्या पोराला कोण धरून ठेवेल मला सांगा? नाही ठेवणार ना धरून. खोट्या ध्याला कोण धरेल मला सांगा? मिथ्या गोष्टीला कोण धरेल? जे आपलं नाही त्याला कोण धरून देईल? साधं सिंपल. आणि आपण धरणार नाही, साधी माणसं. पण हे खोटं कळेना, खोटे कळण्याचा निश्चय होईल याच्यात हाडले, तिथे खोटं घोटाळा झाले. चल आपला मुद्दा काय चालला आता? ईश्वर कसा झाला, जीव कसा झाला, मायेचं समज. मला त्याच्यात त्या 2 वेळातच प्रवेश करायचा. काल थोडं झालं आवरण आणि त्याचं, आज मोडोनी माया कुंजरून तेवढा घेऊ आपण विषय, कारण वेळ कमी पडतो. ईश्वर कसा झाला, जीव कसा झाला, पहिले कसे झाले ते बघू आणि कसे नाही करून जीवाचं जीवत्व कसं काढायचं, ईश्वरातही ईश्वर कसं काढायचं आणि उरलेलं जे आहे ते कसं आपलं स्वरूप आहे, एवढी फक्त प्रक्रिया घेऊ. ईश्वर कसा झाला, प्रमाण सांगितली बरोबर. कल्पना अविद्या तेने झाला जीव, मायोपाधिक शिव बोली. बरोबर, मुद्दा बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये अजून थोडं सूक्ष्मतेने जर आपण केलं तर जीव कसा होतो, जीव कसा होतो सांगतो मी, काय हरकत नाही. पण तुम्ही मध्ये मध्ये मला सहकार्य करा. हे चैतन्य सगळीकडे आहे, चैतन्य कुठे नाही, सगळीकडे आहे. आत्मा सगळीकडे आहे, ब्रह्म सगळीकडे आहे, सगळीकडे आहे. त्याच्यामध्ये काय कुठे होईल? ज्या क्षणी त्याला उपाधी मिळते, पहा आता अलीकडचा दृष्टांत, आकाश सगळीकडे की नाही? आकाश, आकाशाचं प्रतिबिंब पडण्यासाठी आरसा फक्त पाहिजे. जिथे आरसा तयार झाला तिथे आकाशाचं प्रतिबिंब आहे. कुठेही आरसा काढला की प्रतिबिंब तयार. मग आकाशाचं पडेल, नाहीतर कोण तुम्ही उभा आहे तर तुमचं पडेल, कोणी पण आकाश कायम आहे म्हणून आकाशाचं प्रतिबिंब कायम पडणार. स्वर्गात गेला तर स्वर्गात बी आकाशाचं प्रतिबिंब आहे. कुठेही जाऊ दे, नरकात गेला तर आकाशाचं प्रतिबिंब आहे, खाली इकडे आला तर आकाशाचं प्रतिबिंब पडण्यासाठी उपाधी लागते, लक्षात ठेवा. आणि ती उपाधी कशी पाहिजे? निर्मळ पाहिजे, शुद्ध पाहिजे ना. शुद्धात प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता असेल तर प्रतिबिंब पडेल ना. आता याच्यात कसं प्रतिबिंब पडेल? याच्यात नाही पडणार ना. याला अधिष्ठान चैतन्यच आहे, इथे चैतन्य आहे, ही पण उपाधी आहे. या उपाधी उपहित चैतन्य इथं सुद्धा आहे, पण याच्यात प्रतिबिंब नाही पडत. कारण हे मलिन आहे, मलिनता आहे, जड आहे, जड आहे, मलिनता आहे. याच्यात प्रतिबिंब आरसा ह्याच्याच मटेरियलचा आहे,
हे जसं मातीतून आलंय ना, आरसा बी मातीचाच आहे, पण घासलाय चांगला आणि घासून घासून चकाचक केलेला आहे. हो, काय जे त्याच्या समोर येईल त्याला चमकवते, डबल डबल दाखवते. एकची करून दुसरे, एकची दिसे परी दुसरे, दर्पणाचे आधारे काय वस्तू जात विचारे तुझी आहे. किंवा दुसरे काल आली होती बघा, दर्पणाचे आधारे एकची करून दुसरे, मुख पाहती गवारे तैसे नको तसं पाहू नको. ती वेगळा त्याचा आशय वेगळा, ती 15व्या अध्यायातली, ही इकडची दुसऱ्या अध्यायाची भूमी, याची भूमिका वेगळी, त्याची भूमिका वेगळी, वेगवेगळ्या वगैरे अर्थ. ते इदम ते शिवाळी ती भूमिका पूर्ण करण्यासाठी ती ओवी त्याच्या खाली. तसं पाहू नको, मला कसं पाहू नको, आरशा तसं पाहतो तसं मला पाहू नको हे सांगण्यासाठी ती ओवी आहे. आणि ती ओवी दोन जर दिसलं तरी एकच आहे हे सांगण्यासाठी ती ओवी आहे. अशा दोन वेगवेगळ्या ओव्या आहेत. चल, चैतन्य सगळीकडे आहे, पण चैतन्याचं प्रतिबिंब ग्रहण करण्याची क्षमता असणार अंतःकरण रूपी आरसा लागतो. मग अंतःकरण जिथे आहे तिथे चैतन्य अगोदरच आहे. अंतःकरण आलं मग चैतन्य आलं असं नाही. आता तुम्ही इथे बसलेलाच आहात, आरसा काढायची फक्त खोटी आहे, आतून लगेच दिसणार. आरशाचे अवकाश आहे, तुम्ही सिद्ध आहात, चैतन्य सिद्ध आहे, फक्त आरशाची गरज आहे. मग आरशे येतात जातात, फुटतात, मरतात, जाळतात, इकडून तिकडे जातात, त्याचं चालूच आहे. इकडे उपजेते नाशे, आरशे उपजेते नाशे, चैतन्य उपजेते नाशे नाही, अंतःकरण उपजेते नाशे. नाही तर मी तर म्हणेल अंतःकरण फिरे इकडून तिकडे, आणि हे स्थूल देह उपजेते नाशे. ते कुठे नाचते, ते फिरते 84 लक्ष म्हणून इकडून तिकडे तिकडून इकडे. अंतःकरण हा सूक्ष्म देहाचा भाग आहे. सूक्ष्म देहाची 17 तत्व जे येतात त्याच्यात अंतःकरण आहे. मन बुद्धी चित्त अहंकार, पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय. हो, 10 15 आणि ह्यातले 2 घ्या, 4 घ्या, काय हरकत नाही. मन बुद्धी चित्त एक अंतःकरण धरलं तरी जमून जातं. काय अंतःकरणाचेच परिणाम आहेत मन बुद्धी आणि मन बुद्धी चित्त अहंकार, हे अंतःकरणाचेच परिणाम. आता तो सगळा विषय घेतला की अजून आपलं कठीण होईल आपल्याला ह्या प्रक्रियेपर्यंत जातापर्यंत, बरोबर. मग अंतःकरण हे इथे अंतःकरण या, आता अंतःकरण वास्तुतः चलित कधी होतं ते पाहू आपण. नुसतं अंतःकरण काय करू शकणार नाही, त्याला स्थूल उपाधी लागेल. सूक्ष्म देह एकटा काय करू शकणार नाही, तो एकटा काही नाही करणार, त्याला स्थूल देह लागेल. म्हणजे कार्य करण्यासाठी, हालचाल करण्यासाठी, कर्म करण्यासाठी स्थूल देह आणि कळण्यासाठी सूक्ष्म देह लागेल. कळण्याची प्रक्रिया मन बुद्धी चित्त अहंकार हे सगळं कळणं आहे, ते सूक्ष्म देहाचे तत्व आहे. आणि त्याला ते सगळं आणून टाकणं मटेरियल, हात पाय हे जे आहे स्थूल, ते स्थूल देहाचं आहे. ही आंधळ्या पांगळ्याची जोडी आहे. एक आहे आंधळ आणि एक आहे पांगळ. आंधळ आहे ते ज्ञानी आहे, पांगळ आहे ते ज्ञानी आहे. आंधळ आहे ते धडक आहे, पण त्याला काही कळत नाही. डोक्याला काठी मारली तर डोक्याला कुठे कळते, तेव्हा ते मनबुद्धी आतमध्ये कळते, त्या सूक्ष्म देहामध्ये कळते, तिकडे कळते. त्यालाही कळत नाही, पण त्याच्यात असणारा जो चिदाभास आहे त्याला कळते. सूक्ष्म देह बी जडच आहे, सूक्ष्म जड आहे, बाकी काय. मग अंतःकरण उपाधी आली की त्या अंतःकरण उपाधीमध्ये असलेल्या चैतन्याचं प्रतिबिंब पडतं. किती झाल्या वस्तू? 3 झाल्या. आपल्या जीवाचं चाललंय बरं का, जड व्हायचं काही काम नाही. जड काय, कसं जड होईल? मग कोणाचं चाललंय? तुम्ही तुमचा जीव बघा, दुसऱ्याचे जीव बघायचं काय काम आहे? माझा जीव मला कळायला पाहिजे, माझा मी मला कळायला पाहिजे, जीवातला मी कळायला पाहिजे, आत्म्यातला मी नंतर कळेल. पहिला बुद्धिस्पुरी आहारनिशी तो मी कळायला पाहिजे, वस्तूतला मी नंतर कळेल. पहिला तो तरी आधी कळू देता आपल्याला, बरोबर. त्याच्यापर्यंत सुद्धा आम्ही जात नाही. त्या जीवा, मी जीव आहे असं तरी म्हणणारे किती आहेत तेव्हा? अहो, मी देह म्हणणारे सुद्धा नाही, त्याच्या मी नाव म्हणणारे आहे, मी गाव म्हणणारे, त्याच्या पलीकडे पार गर्दा रस्त्याच्या पलीकडे जाय देह. मी देह आता असं तरी कुठे म्हणतोय तेव्हा? नाही म्हणत आहे. मी मन आहे, मी बुद्धी असं सुद्धा म्हणत नाही. आणि मी जीव आहे असं सुद्धा म्हणेल, जीवापर्यंत सुद्धा जाईना. मी आत्मा म्हणायचं अजून लांब आहे. इकडे शरीर आहे, जीव आहे, आत्मा आहे, ब्रह्म आहे. परवा विषय आला अमृत चिंतनामध्ये आला. मग वस्तू किती झाल्या? एक प्रतिबिंब झालं, एक अंतःकरण उपाधी झाली आणि एक अधिष्ठान आत्मा झाला. हे 3 मिळून जीव होता. किती झाली जीवासाठी? काय काय झालं? प्रतिबिंब, त्याला चिदाभास. चिदाभास काय म्हणायचं? चैतन्याचं प्रतिबिंब आहे, चैतन्याचा आभास आहे, म्हणून त्याला चिदाभास म्हणायचं, बाकी काही नाही का. आणि तो ह्या सगळ्या जडाचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशाने जड प्रकाशित होतं. त्याने प्रकाश कोणाचा घेतलाय? चैतन्याचा, आत्मचैतन्याचा. चैतन्याचा प्रकाश उपाधीमध्ये प्रतिबिंबित झाला आणि त्या प्रतिबिंबाच्या प्रकाशाने पुढचा सगळा व्यवहार होतो.
4 भूमिका तयार होतात. निराभास आत्मा आहे, साभास अंतःकरण आहे आणि साभास अंतःकरणामध्ये पडलेला चैतन्याचा चिदाभास तो आभास आहे आणि आभासाला जे पुढे भासलं त्याचं नाव जग आहे. भास आभासाला होतो, चैतन्याला भास नाही होत. त्याला जग भासलं आणि भासून त्याने त्याला सत्य मानलं. बुद्धीच्या नादाने, मनाच्या नादाने पुढे हे सगळं त्याला दिसलं. कोणाला? जीवाला. कोणाला? चैतन्याच्या आभासाला, चिदाभासाला. त्याला जग दिसलं, भासलं आणि भासलं त्याने सत्य मांडणंच खेळ सुरू झाला. आणि नेमका त्याला अनुग्रह द्यायचा आहे, नेमका त्याला प्रबोध द्यायचा. पण त्याला एकट्याला देता येत नाही डायरेक्ट. त्या अंतःकरण उपाधीमध्ये जी यंत्रणा आहे, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, म्हणून तर त्याने माझ्या मना बोध केला. मनालाच बोध करायचा आहे, पण मनाला नाही, मनातल्याला बोध करायचा आहे. विषय आलाय तर थोडा बाबा अजून क्लिअर करतो बरं का. संभ्रम आहे, त्याने माझ्या मनाला बोध आहे, मनाचा बोध सांगितलाय. आताच विषय झाला. मन हा आरसा आहे, बरोबर की? मन आरसा आहे आणि चैतन्य त्याचं अधिष्ठान आहे. मन म्हटलं की तिथे चिदाभास आहे. मन आरसा आहे, अंतःकरणाचाच विषय आहे. मन म्हटलं की चिदाभास आहे. एकटं मन नाही, काय कर, मन जड आहे. मग आता आपण देवाला अभिषेक करतो. देवाला अभिषेक करतो, सिंपल एक दृष्टांत करतो की देवाला चिंतनासाठी भूमिका बरं का. देवाला काय? देवाला अभिषेक केला. मग देवाला केला का दगडाला केला? रोजच्या व्यवहार आहे. नैवेद्य दाखवतो म्हणा, उदबत्ती दाखवतो म्हणा, पूजा करतो म्हणा देवाची. देवाला अभिषेक केला का दगडाला केला तेवढं मला सांगा. काय वाचायचं नाही, काय नाही, काय नाही. आपला रोजचा व्यवहार आहे, त्याच्यात फक्त शोधून काढायचा आहे. त्याने माझ्या मना बोध केला, मनाला बोध केला. पण मनाला बोध म्हणताना कोणाला केला ते शोधण्यासाठी फक्त चिंतन आपल्या समोर उपस्थित केलं. बस बस बस. अभिषेक केला आपण, बरोबर की नाही? देवाला केला की दगडाला केला, माझा एवढा प्रश्न आहे. ते मला तुमच्याकडेच उत्तर लागेल, मला माझ्याकडे ते उत्तर नाही. देवालाच केला, बरोबर की नाही? आणि क्रिया कुठे कशावर केली? देवाला कसं करता येईल? देवाला कसं करता येईल? तिथे निर्गुण आहे ना. आपण मध्ये दगड धरला ना, तिथे दगड धरल्याशिवाय, मन मध्ये धरल्याशिवाय उपदेश कसा करता येईल? मग दगडाला प्रक्रिया सगळी कोणावर केली? अभिषेक कोणाला केला? दगडाला. आणि केला कोणाला? देवाला. मनाला उपदेश केला. मनाला केला का? मनातल्याला केला, दगडाला नाही, दगडातल्याला केला. दगडाला अधिष्ठान असलेला परमात्म्याला अभिषेक केला आम्ही. पण दगडाशिवाय नाही करतात. मी दगड उदा म्हणतो घ्या, कुठलाही घ्या. चिंतन असं समोर येतं, दगडामध्ये देवाशिवाय दुसरं काहीही नाही, पण दगड मात्र देवात नाही. मनामध्ये चिदाभासाशिवाय दुसरं काही नाही, चैतन्याच्या प्रतिबिंबाशिवाय. पण मन म्हणजे आत्मा नव्हे, जड आहे, जडाच्या वस्तू आहे. सूक्ष्म असून स्थूल, मनावरच सगळी प्रक्रिया आहे. मनातच सगळं कळतं, पण मनाला कळत नाही. मनात कळतं, पण मनाला कळत नाही. मनात कळण्याची व्यवस्था आहे. बुद्धीद्वारे कळतं, बुद्धीला कळत नाही. चित्ताद्वारे ध्यान केलं जातं, पण चित्त ध्यान करत नाही. अहंकार धारण करतो, अहंकाराद्वारे धारण केलं जातं, पण अहंकार नाही धारण करत. ही इन्स्ट्रुमेंट आहे, ही सामग्री आहे, त्याची व्यवस्था आहे. सामग्रीला चालवणारा स्वतंत्र आहे, तिथे बसलेला आहे चिदाभास रूपी जो जीव आहे, तो लक्षात घ्यायचं. आणि म्हणून आम्ही मुद्दा मांडला, संतांची प्रमाण खोटी नाही, पण संतांच्या प्रमाणाचा लक्षार्थ नाही केला तर घोटाळा होईल. जडाला उपदेशाची कशी गरज पडेल आणि चैतन्याला उपदेशाची, पण जड आणि चैतन्य याच्यामध्ये जे प्रतिबिंबित झाले जीव बनून, त्याला गरज आहे उपदेशाची. तिथं उपदेश करायचा आहे. आपला मुद्दा झाला होता जीव कसा झाला, तर जीव असा झाला. जीव असा झाला. आणि झालेला जीव खरोखर जीव आहे का तेवढं फक्त पाहू आणि मग पुढे जाऊ. आपण आरसा पाहतो की नाही? दररोज पाहतो की आरशात आमचं रोज आहे, रोज आहे की नाही? आपण पुढे आणि आरसामध्ये आणि आरशातलं एक किती झाले? एक उपाधी मध्ये झाली, इकडचं एक आणि तिकडचं एक. आरशात दिसलेला चेहरा आरशाचा आहे का तुमचा आहे? चेहरा आरशातलं कोणाचा आहे? आमचाच आहे. बरं ते बाहेरचं आणि ते दोन आहेत का एक आहे? आत दिसलेलं बाहेर बाहेर उभा आहे, ते एक आहे का दोन आहे? आरशानं काय केलं? आरशाने काय केलं? लटक दाखवलं, दोन केले ना आरशाने. एकाचे दोन करून दाखवले ना त्यांनी.
बरं एकाचे दोन केले तरी दोन आहेत का ते? नाही. मग आतलं दिसलेलं खरं आहे का खोटं आहे? गंध लावताना हा? इकडे लावतो गंध, हा बरोबर आहे. बघतो त्याच्याकडे लावतो कुठे गंध? इकडे लावतो. का बरं त्याला नाही लावत? ते नाहीच ना तिथे. हे दोन आहेत का एक आहेत? एकच. एकच आहे, पण दिसायला कसे झाले? दोन झाले. बरं ते जे दिसलंय ते खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे. खोटं आहे. आणि खोटं कोणी दाखवलं? आशावर दाखवलं. खोटं कोणी दाखवलं? अंतःकरणाने दाखवलं. अंतःकरण उपाधीमध्ये डबल झाले तिथे. आणि पसारा सगळा खोट्याचा आहे. खोट्याने वाढवलेला खोट्याचा पसारा, जीवाने वाढवलेला सगळा पसारा जीवाचा आहे. जीवाने ईश्वर तयार केला तर आपल्याला काय? जीवाकडून ईश्वर आहे का ईश्वराकडून जीव आहे? हा, कोणाकडून कोण आहे? जीव आहे म्हणून ईश्वराची सिद्धी आहे. जीवाने ईश्वराची सिद्धी केली का ईश्वराने जीवाची सिद्धी केली? अरे आम्ही आहे, आम्ही नसेल तर जीव ईश्वर कुठला आणावा? जग नाही, माया नाही, कोण नाही, सगळे मेले. आप मर गए पीछे डूब गई दुनिया. कबीर महाराज सांगतो, कर कबीरा सुन मेरे गुनिया, गुनिया गुण वाल्या, एक गुणाच्या काय काय शब्द वापरले. सुन मेरे गुनिया, हे गुणाचं डबड आहे ना सगळं. गुणात नाही ना सगळं. जीव सुद्धा गुणाचं झालंय, गुणात झालं नाही. गुनिया आप मर गए पीछे डूब गई दुनिया, डुबून गेली दुनिया. तू नाही तर काय नाही, कारण पसारच त्याचा आहे, त्यानेच मांडलेला सगळं. मग आता जर आरशातलं खोटं आहे, आरशामुळे दिसलेलं आहे, ते खरं नाही, ते खरं नाही. मग आता मला सांगा, जर आरशातलं खोटं आहे, त्या काचेच्या आरशातलं खोटं आहे, समोरचा खरा आहे, ज्याचं प्रतिबिंब आहे तो खरा आहे, बिंब स्वरूप असणारा. मग आत्म्याचं प्रतिबिंब जर अंतःकरणात पडलं तर जीव आणि आत्मा एक आहे का दोन आहे? एक आहे. आणि त्यातलं खरं कुठलं खोटं कुठलं? चैतन्य. आत्मा खरा आणि जीव दिसलेला. त्याला खोटं तरी कसं म्हणावं? अस्तित्वच नाही ना त्याला. काय आज त्याला खोटं म्हणण्यापुरतं सुद्धा आपण म्हणावं लागतं खोटं. ते खरं आहे का मला सांगा? खोटं आहे ते. आणि खोट्याने त्या खऱ्याची सत्ता घेतली आणि त्याची सत्ता ह्या बुद्धीनी, मनानी, चित्तानी, प्राणानी, पुढे डोळ्यानी, त्याच्या सत्तेनं सगळं चाललंय. आणि त्याच्यावर हक्क गाजवायला लागले. हे सगळे ज्ञान, ह्या सगळ्या ज्ञाननी त्याला असा काय म्हणतो ना, काबीज केलाय. आम्ही सांगतो हा जावई सासरवाडीला गेला तिकडचाच झाला. बायकोच्या नादानं, बुद्धीच्या नादानं गेला सासरवाडीला. त्याला मन भेटलं, ते का चित्त भेटलं, पुढे डोळे बिळे भेटले, म्हणे आता इकडेच चांगलं, तिकडे काय करायचं आपल्याला. आणि विसरून गेलं आई बाप कोण आहे आमचा. त्या मूळ जे आहे, ज्याच्यापासून तो आला, ज्याच्यापासून परावर्तित झाला, त्याला विसरला. आणि विसरली तया थोर झाली. आणि आपला मुद्दा एवढाच फक्त घ्यायचा होता. जीव कसा आहे? नसलेला आहे, प्रतिबिंबित आहे, भासलेला आहे, दिसलेला आहे. जीव खरा नाही. मग आता जीवाचं जीव पण घालवण्यासाठी काय करायला लागेल? जीव कशामुळे आला पुढे? आरशातलं कशामुळे दिसलं? उपाधीमुळे. आरशामुळे. जीव कशामुळे दिसला? अंतःकरण उपाधीमुळे. सिंपल आहे, तोच आरसा आहे, तेच उपाधी आहे. अंतःकरणामुळे दिसलं, बरोबर आहे की? आणि अंतःकरण कोणाचं आहे? अविद्येचं. अविद्येचं आडवं आलंय आणि अविद्येच्या आडव्याने जीव बनवला. अविद्येचे आडवे गुंजित जीवपणाचे भवे, तया चैतन्याचे धावे कारून. ते त्या चैतन्याला, त्या जीवाला चैतन्य स्वरूप करण्यासाठी श्री गुरु धावत आले, करुणेनी, कळवळ्यांनी धावत आले. जेव्हा तू जीव नाही रे, तू जीव कुठे आहे? जीव नाही. काय बाबा प्रमाण तुका म्हणे, कैसे जीव कोठे जीव निराळा. कोठे जीव निराळा. कुठे कसा तो निराळा असू शकेल? आपलं प्रतिबिंब जर आपल्यापासून निराळा नाही तर चैतन्याचं प्रतिबिंब चैतन्यापासून कसं वेगळं असेल? प्रतिबिंबाला स्वतंत्र सत्ता नाही ना. प्रतिबिंब कायम बिंब स्वरूप आहे. सूर्याचं घ्या, कोणाचंही प्रतिबिंब घ्या, आता ते बिंब स्वरूप आहे, त्याला स्वतंत्र सत्ता नाही ना. तुम्ही हात हलवला तरच आतला हलतंय का आतला आपोआप हलतंय? तुम्ही जसं करा तसं करताय की नाही ते? तुमच्या विरुद्ध करताय ते. कारण आरशाचा गुणधर्म आहे उपाधीचा, उलट दाखवायचं. तुम्ही पूर्वेला थोडं असेल तर ते पश्चिमेला दाखवते, आपला उजवा हात ते डावा दाखवते, डाव्याचा उजवा करते. बघा फार आरशात आताचा कुणीकडचं काय दाखवते ते. आपलं उजवं तिथे आहे, आपलं उलट दाखवलं त्याने. म्हणून उलट्याचा व्यवहार आहे सगळा. सगळं उलटच आहे. भगवंत सांगत अर्जुना काय हे मृत्यू लोकीचे उपराटे. सगळं उलट आहे, खालून वर त्याचं हात आलेलं. 15 अध्याय वरून सगळं त्याचं उत्पत्ती. असं असं झाड लागलेलं, वरती मूळ आहे त्याची आणि खाली सगळं सुरू झालेलं. असो जीव नसलेला जीव काढण्यासाठी तुमचं आतलं
काढून लावण्यासाठी काय करायला लागेल? आज ज्या आरशात दिसलं त्याला हाकलून लावण्यासाठी काय करायला लागेल? काठी घ्यायला लागेल, काय करावं लागेल? खरं सांगा. खूपचा अनुभव आहे. आज आरशात जे दिसलेलं आहे ना तुमचं, आता दिसलंय आपल्याला, तर त्याला हाकलून लावायचं. ते डोक्याला ताण केलाय त्यांनी, त्याला काढायचंय. त्याला काय करायला लागेल? झालं ना, आरसा बाद करायचा. आरसा बाद करायचा, आरसा बाजूला करायचा, आरसा तिथंच ठेवायचा. दिसलं का दिसलं तर मरे नका, काय फरक? माझं प्रतिबिंब मी थोडी ते आहे तेव्हा. प्रतिबिंब आहे माझं, ते काय करतंय मला? तुमचं लक्ष नसताना ते आरशात दिसतं की नाही? तुम्ही बघितल्यानंतर दिसताच नाही, तुम्ही फक्त आरशाच्या टप्प्यात असले पाहिजे. तुम्ही बघायला नका बघू, तुमचं ते बरोबर प्रतिबिंब व्हायचं ते दिसतंय. फक्त उपाधीला मिथ्या ठरवायचे. आणि उपाधी कधी सत्य होती? ते आहे कोणाचं? अविद्या कार्य आहे. आणि अविद्या कोणाची आहे? मायेची आहे. मग अविद्या येणे नावे मी विद्यमानाची नव्हे. अविद्याची स्वभावे की सांगत अशी स्वभावे मी विद्यमानाची नव्हे. अविद्या स्वमुखाने सांगते मी कशी आहे? विद्यमान नसलेली अशी अविद्या आहे. आणि नसलेल्या अविद्येचं कार्य अंतःकरण आहे. आणि त्या नसलेल्या अंतःकरणाच्या मिथ्या अंतःकरणाच्या उपाधीमध्ये चैतन्याचं प्रतिबिंब पडलं. आणि प्रतिबिंब मिथ्या आहे. मग अंतःकरण मिथ्या आहे. अंतःकरण नाशिवंत आहे. अंतःकरण आध्यस्त आहे. अंतःकरण दिसलेलं आहे. अंतःकरण भासमान आहे. असा निश्चय आपण करू शकतो, असं लक्षात घेऊ शकतो. कधी आहे तर कधी नाही. अहो झोपेत नाही आपल्या, एरवी तर सोडा मेल्यानंतर झोपेत कुठे अंतःकरण गेलं? लेट झालं. मन कुठे झोपेत? तेव्हा मन नाही, बुद्धी नाही, चित्त नाही. कोण आहे तिथे? कोणच नाही. तुम्ही एकटे मात्र आहात. पण तुम्हाला बोलायला साधन नाही तिथे. तुम्हाला तुमच्याशी बोलायला साधन नाही, पण अनुभव मात्र तुम्हाला आहे तिथे. काय काय घडतंय? आणि सुखी आहात तुम्ही तिथे. मस्त सुख आहे तिथे, आहे की नाही? आणि ते उठल्या सुख घेतो कुठे? तिथे. बरं तिथे का बरं सुख आहे? जरा मला सांगा. झोपेत का बरं सुख आहे? त्रास देणारे सगळे तिथे ताप देणारे सगळे गेले ना, खाली माना घातल्या ना. मन त्रास देणार आहे, बुद्धी ताप देणार आहे, चित्त, अहंकार, हे बाकी सगळे ज्ञान गपचूप झाले ना, डोळे बंद झाले, काय गप 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 झाले, झोपले ते. आणि ते झोपले की हा सुखी झाला. पहा त्याच्यापासून वेगळा झाल्याबरोबर, त्याला बाजूला केल्याबरोबर हा सुखी आहे. आणि उठला की त्याच्या नादी लागला, पळायला लागला. कुठे इकडे जाऊ, तिकडे जाऊ, तिकडे जाऊ, तिकडे. त्याला कळे ना कुठे जा. पळवत हे नीट राहू देत नाही आपल्याला. आपल्या दुःखाला कारण ही गँग आहे. आता गँग म्हणजे आपला अज्ञान आहे. हे काय करतं? हेच काम करतात. यांचे धर्म आणि धर्मीचे आहे, हे काही करत नाहीत आपल्याला. पण आपण ह्याच्या नादी लागल्यामुळे आपल्याला वाटायला लागलं. आणि सकाळी जागा झाल्याबरोबर मी आणि माझं सुरू झालं. आज झोपला की कुठे गेलं काय माहिती. म्हणून झोपायची गडबड करतात माणसं. का? झोप चांगली होती. सर्वात जास्त सुख आम्ही आमचं तिथे भोगतो. झोपेमध्ये फ्रेश होतो, मोठ्या सुखाने झोपलो होतो. आणि हे गबाळ सगळं जागं झालं की मग काय करणार त्याचं? मार्गाच्या मागे लागतो हात. बस मग आपल्याला जागृतीत सुद्धा ह्यांना बाजूला करता येईल की नाही? आपल्याला बाजूला म्हणण्याचे ह्यांच्यापासून मी वेगळा आहे असा निश्चय करता येईल ना? आता निश्चय करता येईल आपल्याला. आता निश्चय करू शकतो आपण. डोळ्याकडे पहा, कानाकडे पहा, जिभेकडे पहा, प्राणाकडे पहा, हाताकडे पहा, पायाकडे पहा, बुद्धीकडे, मनाकडे, चित्ताकडे, सगळ्याकडे पहा ना. आज सगळ्यांपासून तुम्ही वेगळे आहात. आता काय संबंध आहे ह्याच्याशी? मला सांगा. ह्याच्याशिवाय तुम्ही आहात, डोळ्याशिवाय तुम्ही आहात, कानाशिवाय तुम्ही आहात, मनाशिवाय तुम्ही आहात, बुद्धीशिवाय तुम्ही आहात, सगळ्याशिवाय तुम्ही आहात, प्राणाशिवाय बी तुम्ही आहात. झोपेत तुमचा प्राण असतो का? झोपेत प्राण असतो का नसतो? साधा याच शास्त्राचा एक सुद्धा शब्द नाही. शास्त्र घेतले की निश्चित झोप येईल. 10 मिनिटात झोप येईल. एकदा आम्ही वडगाव हेरांचा जड केलं होतं. बाबा म्हणले मला उठून पळावं. संन्याशी होते बाबा, 2 संन्याशी उठून गेले. चांगलं पासून चिंतन केले चालू होतं. म्हटलं बघूया तर लय जड करू आपण, काय होतंय बघूया. गेले 2 संन्याशी होते. बाबा बसले, संपल्यानंतर म्हणले मला उठून चालायचं वाटत होतं. म्हणले एवढं जड असतं का कुठे? का सगळे शब्द दुसरा घ्यायचाच नाही इकडचं व्यवहार. ते शास्त्राचे सगळं प्रक्रिया वापरायचं कठीण होऊन जातं. कारण ते आपल्याला शब्द माहित नाहीत, आपल्या कानाला ते कठीण वाटतात ना, म्हणून साधा शब्द वापरला. झोपेमध्ये प्राण असतो का? बोला ना. असतो. मान्य, मलाही मान्य असतो. झोपेमध्ये तुमचा प्राण आहे.
याचं भान तुम्हाला आहे का जागे असलेल्याला आहे? तुमच्याकडून प्राण नाही झोपेत सुद्धा तुमचा. लक्ष द्या, चांगलं लक्ष द्या. तुम्हाला माहिती आहे का तुमचा प्राण आहे तो झोपेत? नाही. माहित कोणाला आहे? जागे जागे आहे त्याला माहित आहे प्राण म्हणून ठेवलंय तुम्हाला. त्याच्या जर लक्षात आलं ह्याचा प्राण नाही, व्यवस्थित तुमचा कार्यक्रम झाला. तुमचा म्हणजे या डब्याचा कार्यक्रम झाला समजायचं. त्यानं ठेवलंय तुम्हाला झोपेत. बाजूच्या नाही बाबा झोपले झोपू दे. तो म्हणतो तो लय गोर जागा जागा जागेला माहित आहे ना, बरोबर आहे. जागाच घोरण्याचं मूल्यमापन करू शकतो. आज दोघेही घोरतायत. कोण घोरतोय कोणासाठी, कसं कळेल कोणा? माझे एक झालं झालं बाबा, इकडे एक गाडी लागली, इकडे वाघ आणि इकडे एक चित्ता. दोघांनी सुरू केलं, दोघांची फाईट. अरे याची डरखाळी बंद झाली की याची डरखाळी सुरू. काय खरं नाही. मग मी कृत्रिम घोरायला सुरुवात केली ह्यांच्यापेक्षा जोरात. आणि ते म्हणजे काय काढवा लावलाय? काय नाही म्हणले, काय नाही. ते जागे झाले, मी झोपलो. युक्ती करायला लागले. माझं कृत्रिम होतं, त्यांचं नॅचरल होतं. पण मला जाऊ दे नव्हतं झोपे. आणि मला जायचं होतं सुखासाठी झोपे मध्ये. आणि त्यांचं घोरणं माझ्या हे खुशाल आनंदात भरतायत आणि मला त्रास दिला. मी ह्यांना कृत्रिम त्रास दिला, जागे केले. ते निवांत बोलत बसले, मी झोपे केली. अशी थोडी युक्ती करायची. माझा मुद्दा काय होता? झोपेत प्राण आहे की नाही आपला? प्राण सुद्धा नाही म्हणून सुखी आहात. हे काहीच नाही घातलं का बा म्हणून सुख आहे आम्हाला. लक्षात घे. आणि याच्यापासून वेगळं चिंतनाला बसल्यानंतर काय करतो आपण? चिंतनाला बसायचं कशासाठी? आणि याला बाजूला करण्यासाठीच ना. आणि हे पूर्ण बाजूला झाली अवस्था होती. आणि मग म्हणतो काय कळालंच नाही. कळेल कसं काय? झोपेत तुला कळालं नाही, या अवस्थेत तुला कसं? पण ही सात्विक आहे आणि तमोगुणाची. झोप जी आहे ती अविद्येची आहे, कारण अवस्था आहे. ही मात्र तुम्हाला प्रयत्नाने नामाने झालेली चिंतन आहे. याचं त्याची तुलना नाही करता येणार. पण अनुभव तेच आहे. गोवी आली ना बाबा, ब्रह्मभाव साक्षोकारा म्हणून आगापे कळलं कुमारा नाही येता स्वप्न साक्षाची मूर्ती वीरा नाही येता स्वप्न जागरा. ब्रह्मभाव साक्षोकारा म्हणून तो ब्रह्मभाव आहे, ब्रह्मानुभव आहे झोपेतला. जर जागा झाला ना तो गेला म्हणून सांगायचं, समजायचं ब्रह्मानुभव आहे. जागा होतो म्हणून बिघाडा त्याचा. जर नाही ती स्वप्न जागेला नाही ती ब्रह्मभाव साक्षोकारा म्हणून तो ब्रह्मभाव आहे. मला वाटतं 15 वय 15 ज्ञान सुषुप्ती. हा ती त्याच्या आसपास ती उभी आहे. बरोबर. मग आपला जो मुद्दा चालला होता की जीवपणा जो आहे, आता जीवपणा घालवण्यासाठी थोडासा मुद्दा हा इकडे आला आपला. सुखाची भूमिका तपासून होतो आपण. ह्याच्यापासून वेगळं हा चिंतनाला बसल्यानंतर चिंतनाला तरी कशासाठी पाहिजे? एक चिंतन काय याला बाजूला करायचाच प्रयत्न आहे ना. आणि त्याची लक्षणं मी तशीच प्रेतरूप झाला, भाव शरीराचा लक्ष याला भाव स्मशान का वेगळा झाला तो त्याच्यापासून. वेगळा झाला म्हणजे आहे तिथेच पण भान नाही त्याचं भान नाही. ते तिथेच असं पण भान नाही त्याचं तादात्म्य सुटलं. तादात्म्य सुटलं की अवस्था. आणि मग योगी 6 महिने तादात्म्य तोडतात. करंट आहे पण बटन बंद केल्यावर तादात्म्य सुटलं त्याचं. बटन बरोबर तादात्म्य सुटलं त्याचं. आता ते मी नाही असावं. झोपेत सुद्धा तादात्म्य नाही त्याचं. ते तिथेच लीन होऊन पडलेलं आहे. मग हा जो जीवाचा प्रपंच, हा जो जीव आहे, हा जीव बारकाय. जसा आरशातलं घालवण्यासाठी काय करावं लागलं? आरसा बाजूला करायला लागला. आणि तसं आता जीवपणा घालवण्यासाठी काय करावं लागेल? अंतःकरण मिथ्या ठरवावं लागेल. बाजूला म्हणजे काय मोडतोड करायचं नाही, मारायचं नाही फाशी देऊन आपल्याला. हो, जिवंतपणेच मोक्षाची भूमिका साकारायची. आणि मग आता अंतःकरण बाजूला झालं, प्रतिबिंब बिंब स्वरूपात आलं. आता काय उरलं तिथे मला सांगा. आता काय? आता कोणती भूमिका राहिली? मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी तरी का म्हणायचं? कारण देह आहे, अंतःकरण उपाधी. पण उपाधी कशी झाली? आता उपहित चैतन्याकडे गेला. आता आधी विशेषणाकडे होता. जीव होता तोपर्यंत विशेषणाने युक्त होता, विशिष्ट. आणि आता उपाधी उपहित चैतन्य साक्षीत्वावर आला. आणि साक्षी बनून सर्वांचं पाहायला लागला. व्यवहारात बदल नाही झाला. जीवनमुक्त झाला म्हणजे काय व्यवहार बदलतो का? काय संत झाला म्हणजे काय व्यवहार बदलतो का? काय काम मुलं सगळं सेम आहे. त्याच्या व्यवहारात ते बदलत नाही. व्यवहारातली समजूत बदलली त्याची. आधी जी सत्यत्वाची समजूत होती ती बाद झाली आणि आता मिथ्यत्वाची समजूत झाली. आता हे मिथ्य आहे. व्यवहार मात्र जसा आहे तसाच चालू आहे, त्याच्यात काही बदल नाही. पहा आता सगळ्या संतांची चरित्र, तुकोबारायांचं चरित्र पहा, भावांचं चरित्र पहा. सर्व साधू संतांचं कर्मानुरूप जसं जसं व्यवहार आहे तसं त्यांचा उलटवाढ जसं व्यवस्थित जसं काय असेल प्रारब्ध आधी त्यांच्या गरिबी श्रीमंती प्रत्येकाची वेगळी सुख दुःख वेगवेगळी. सुख दुःख आली नाहीत त्यांना.
दुःखाची डोंगर आलेली आहे साधू संतांना, सुखही आलेलं आहे, गरिबी आलेली आहे, श्रीमंतीही आलेली आहे, मान सन्मान आलेला आहे, अपमान सुद्धा आलेला आहे, शीत उष्ण सगळं आलेलं आहे, पण तटस्थता काय, साक्षी भाव आहे, काय हरकत नाही, तितिक्षेवर आहे, निवांत आहे, आलं गेलं येणार जाणार मी त्याचा साक्षी आहे, तादात्म्य सुटलं तिथं. आपला मूळ मुद्दा जो चालला होता, जीव कसा तयार झाला, तीन भूमिका आहेत, आत्मा, अंतःकरण उपाधी आणि त्याच्यात पडलेलं प्रतिबिंब म्हणजे जीव. आता जीवपणा काढण्यासाठी काय केलं, अंतःकरण उपाधी बाद केली, बाद म्हणजे मिथ्या ठरवली, आहे तिथेच ती, व्यवहार तिथेच होणार आहे, मी ते नाही ते माझं नाही. मग आपल्याला प्रबोधाचा निश्चय करायचा आहे, प्रबोधाची भूमिका. आता पहिला अहमचा निर्णय लागला, अहम आहे का आत्मा आहे, आधी अहम जीव आहे, मागच्या आता काय आहे, जीव आहे तो, आणि जीवाला बाद केला, अंतःकरण उपाधी बाद करून आता काय आहे, आत्मा आहे तिथे, आता हा तिथे आता आत्मा आहे. आता बाहेरचं बघू आहे का वेळ आपल्याला, पाच मिनिटं लवकर तिकडे गेलो की मग होणार नाही, क्लिअर होणार नाही. एवढी लक्षात ठेवा, ह्याला लागून उद्या ईश्वराची उपाधी काढू आणि उद्याच आपण जीव ईश्वराचा ऐक्य भूमिका पूर्ण करू आणि त्याला लागूनच 5 प्रकारच्या भेदाच्या निरसनाची भूमिका घेऊ. आणि 5 प्रकारच्या निरसनाच्या भूमिकेमध्ये पूर्णपणे आता अविद्येचं आडवं कालही निघालं आणि आज मुख्य आडवं होतं, ज्याच्यामुळे बाहेरचं आडवं वाटत होतं, आतला आडवं काल गेटच खोलला. आता बाहेरचं काही जरी तुमच्या समोर आलं आडवं वाटतं, कारण आतली अविद्या उडवली पहिली, आतली अविद्या घेऊन बाहेरचं एक एक काढलं आपण, आकाश काढलं बाजूला, वायू काढला, अग्नी काढला, पाणी काढलं, पृथ्वी काढली, हे त्याचे सगळं मटेरियल काढलं बाहेर. पण मेन आतलं तसं झालं, अंतःकरण उपाधी ती खरी मांडली, बाहेरचं सगळं मिथ्यानं आतलं खरं, आणि घोटाळा तो होता. आता अंतःकरण उपाधी बाद केली. आता ह्याचं चिंतन स्वतंत्र आहे बरं का. मात्र हे काय झालं, परोक्ष ज्ञान झालं, लक्षात ठेवा. ह्या सप्त समागामध्ये परोक्ष ज्ञान होत असतं. आता परोक्षत्वाने कळालं जीव, अंतःकरण उपाधी, चिदाभास, आत्मा. पण आता हे स्वतंत्र चिंतन संतांनी दिलेल्या रीतीप्रमाणे जर केलं लक्षात येतं. पहा ना, एक एकच अवलोकन आपण करू शकतो ना. तुम्ही घ्या ना तुमची 5 इंद्रिय आहे, त्याला तर मी पाहतोय, त्याच्यापासून तर मी वेगळा आहे. आता तुमचा हात, तुमचा पाय, तुमची वाणी, तुमचं गुण, तुमचं उपस्थ, कर्मेंद्रिय घ्या ना, पहा ना त्याच्याकडे पहा तर खरं, आणि पाहून निर्णय करणार ते माझे आहेत का ते मी आहे, ते मी बी नाही ते माझे बी नाहीत ना, हा निर्णय करता येतो ना आपल्याला. ज्ञानेंद्रियावरती या, डोळा घ्या, कान घ्या, जीभ घ्या, नाक घ्या, त्वचा घ्या, आणि त्याचं अवलोकन करा चांगल्या पद्धतीने. त्याला पहा, निरखून, चांगलं निरखून पहा. अरे डोळे तर माझ्या सत्तेवर पाहते, रुबा माझ्यावरच चालवले असं, कान माझ्या सत्तेवर आहे, मी नसेल तर कान काय करेल, जीभ माझ्या सत्तेवर, चव घ्यायचं उपकर नाही, जिभेला जीव नाही कळत, जिभेद्वारे चव तुम्हालाच कळते. काही संभ्रमात निघाले पाहिजे. नाकाला वास नाही कळत, नाकाद्वारे वास कळण्याची यंत्र नाही नाक हे. कानाला नाही शब्द कळत, कानाद्वारे शब्द कळण्याची सामुग्री आहे कान हे. त्वचेला नाही स्पर्श कळत, स्पर्श तुम्हालाच कळतो, शब्द तुम्हालाच कळतो, चव तुम्हालाच कळत असते, रूप तुम्हालाच कळत असतं. हे सगळ्या सामुग्री आहेत. हे कळण्याची, हे कळणं इथे नाही, कळण्याची सामुग्री आहे. कळणं तुमचं आहे, कळणारे तुम्ही आहात, कळते तुम्ही आहात, जाणणारे तुम्ही आहात, आणि यांच्यापासून वेगळे आहात. याला बी जाणू शकता आणि यांच्याद्वारे विषय बी जाणू शकता. गुलाबजाम खाल्ला, जिभेद्वारे कळाला की नाही गोड, गुलाबजामला बी जाणलं आणि जिभेला बी जाणलं आणि चवीला बी जाणलं, आणि चव बी मी नाही, जिभ बी मी नाही, गुलाबजाम बी मी नाही. आता खटका मिटवू शकता नाही इथला. आता काय करावं, काय तुम्ही गुलाबजाम आहे का, जीभ आहे का, काहीच नाही ना त्यातलं तुम्ही. आणि त्याला पाहणारा मी आहे, त्याच्यापासून वेगळा निघू शकतो ना आपण. सांगत आहे तुम्हा संसारात नाही, गबाळात वेगळं निघून पाहा त्यांच्याकडे. वेगळं निघाल्याशिवाय पाहता कसं येईल, वेगळं निघल्याशिवाय पाहता येईल ना. वेगळं आहे, वेगळ्या वस्तूलाच पाहता येतं. तुमचं तुम्हाला तुम्ही कसं पाहता येईल, आणि तुमचं तुम्हाला पाहणं सुरू झालं की पाहणं बंद झालं. पाहता पाहणे दुरी सारखे, पाहता बी गेलं, पाहणं बी गेलं, आणि मग विठोबाला पाहायचं. आता का विठोबा दिसण्यात नाही का काय तेव्हा अनुभवाच्या पलीकडे गेली भूमिका, अनुभव स्वरूप झाला. आता ते कसं दिसेल का, असं प्रत्येक. आता आपण रूप पाहतोय, आता मी तुमचं रूप पाहतोय आणि तुम्ही माझं रूप पाहतोय. काय दिसतं ते रूप पाहतोय ना डोळ्यांनी, आणि हे रूप पाहून डोळा रूप पाहतोय, डोळ्याद्वारे रूप पाहतोय, आणि ते रूप मला कळतंय. आता मी रूप पाहिलं समजा, हा सचिन महाराज, आता ते काय आहे त्यांचं काय, आता तो आकार जो आहे तो डोळ्याला कळाला का डोळ्याद्वारे मलाच कळाला, डोळ्याला कसा कळेल.
हा धर्म डोळ्याला कळत असतात ते चित्रातल्या डोळ्याला मूर्तीच्या डोळ्याला दिसायला पाहिजे. डोळ्याला कसं, डोळा ही सामुग्री पाहण्याची. डोळ्याला डोळा नाही कळत, डोळ्याला रूप कसं कळत, रूपाला रूप कळत नाही, डोळ्याला डोळा कळत नाही, आणि डोळ्याला रूप कळत नाही, रूपाला डोळा कळत नाही, आणि ह्या सगळ्यांना मी कळणारा आतमध्ये बसलोय. असं ह्या सगळ्यापासून आपल्याला वेगळं होता येईल. कान शब्द घ्यायचा, आता शब्द चाललाय, शब्द कानाद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचतो, मनामध्ये बुद्धीद्वारे. मग मनाला कळाला का, बुद्धीला कळाला का, कानाला कळाला, कोणाला कळाला का, शब्दाला शब्द कळाला का, कानाला कान कळाला का, कानाला शब्द कळाला का, कानाला मन कळालं का, मनाला कान कळाला का, मनाला बुद्धी, कोणालाच कोण काय कळत नाही. आणि हे सगळं मला कळालं, त्याला कळत नाही, हे सुद्धा मलाच कळालं. आता इथे या ठिकाणी इदम इथं, लांब जाऊ नको निवाडा करायला. याला उघड्या डोळ्याचं चिंतन म्हणतात. आता बाबा शब्दावर बोंब मारली होती, शास्त्र चिंतन काळाची गरज आहे. अरे पहा तरी खरं, पहा, शास्त्राला धरून ठेवायची गरज नाही. ते शास्त्र तुमच्या मागून आहे आणि आपल्या आचरणात ते तयार झालेलं आहे. पण त्यांनी सूत्र आमच्या समोर ठेवले सगळे. काय करावं, आपलं सूत्र आपल्याला कळेल का, मला सांगा. नाही कळत. हे कसा आला, हे कोणाचा आहे, कुठून आला, तू कसा त्याच्यापासून वेळ. आता जीवाची प्रक्रिया जीवाला स्वतंत्रपणे नाही कळणार ना, शास्त्रात मांडली म्हणून आपल्याला त्याचं विश्लेषण करतात, आणि ते अनुभवाला बी उतरतंय आपल्या मांडणारे संत आहेत. हा, असे 5 विषय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, आणि 5 ज्ञानेंद्रिय आहेत, आणि पंचप्राण आहेत, आणि अंतःकरण पंचकर, आणि ह्या सगळ्या 25च्या गाड्यापासून मी वेगळा आहे की नाही, तुमचं तुम्ही पाहा ना तपासून. एक घेऊनच काढा ना. बाबा म्हणायचे इंडियन पिनल कोड आहे. हा, शास्त्र म्हणजे शास्त्र इंडियन खरं पिनल कोड आहे. कसं कळणार आपल्याला, नाही कळणार. अरे नोंदी सगळ्या ठेवलेत म्हणून कळालं ना बापाची काय आहे मागे, तिथे काय लिहून ठेवलं, काय कळालं. हे लिखित आहे, ते शास्त्र नाही, ते शास्त्र आहे तिकडचं, हे शास्त्र इकडचं आहे आमचं. तुमचे पंचविषय जे आहेत, शब्द स्पर्श रूप गंध, ते त्याचे कर्मेंद्रिय, त्याचे ज्ञानेंद्रिय, त्याचे पंचप्राण, आणि त्याचे अंतःकरण पंच, ह्या सगळ्यांचा अभ्यास तुमचा तुम्ही मांडा, आणि त्याच्यापासून वेगळे आहेत की तपासून पहा, आणि वेगळेपणाचा निश्चय करा. सुख सुख आहे, सुख स्वरूप आहात. माझा एक प्रश्न फक्त चिंतनासाठी उपस्थित करतो. संसार मिथ्या आहे की नाही, कळालंय आपल्याला, निश्चय झालाय की नाही त्याच्यातच. संसार मिथ्या आहे, मिथ्या हे कळून सुद्धा संसार का बरं करतो. एवढा मुद्दा घेऊन कुंडली संपन्न. संसार मिथ्या आहे कळाला, तरी मी का करतो. संसार करणारा का करतो, संसार माहित नाही, कमाल झाली की नाही. मिथ्या कळलं केल्याने काय फरक नाही, तरी मी करतोय ना खरं म्हणून. काय होईल, का पण का करतोय, माझा प्रश्न आहे. काहीतरी हे कोणतेही फल असल्याशिवाय कोणी काय करत नाही. वेळे आहे का आपण सगळं. बायकोला काहीतरी पैसे दे, घर काहीतरी कर, घर बांध, मुलांना काहीतरी वाढव, काहीतरी हेतू आहे त्याच्या पाठीमागे. कशाला सगळे कपाळ जमा करतोय आपण आणि कपाळ वाढवतोय, काहीतरी हेतू आहे त्याच्यामध्ये. कशाने संसार करतोय आपण. सुखासाठी, आनंद आहे ना, दुसरं काय मला सांगा. मुलाला म्हणून आनंद, बायको आनंद, पैसे आनंद, घर आनंद. कशासाठी सगळे जमाजमे चालले, आनंदासाठी ना. आनंदासाठी ते पागल झालेलं आहे जीव. का, त्याचं स्वरूप आनंद आहे, आणि आनंदाच्या शोधात आहे. त्याला कुठून तरी कळालं विषयात आनंद आहे, हे जमा करा नाही, सगळे जमा करा. आणि जसे विषय मिळेल तसं दुःख होते. तेवढे जास्त विषय तेवढा जास्त दुःख. भ्रम काय झालाय, विषयात आनंद आहे, आणि मग विषय मिळवा, आणि आनंदाच्या मागे लागलाय. आनंद विषयात आहे, हा आनंद स्वरूप आहे मूळचा, मागे लागलाय आनंदाच्या, आणि आनंद विषयात आहे असा भ्रम झालाय. आता भ्रम म्हणतो म्हणून नाही तर आनंद विषयात आनंद आहे हा भ्रम नाही, त्याचं ज्ञान आहे, हा विषयातच आनंद आहे. आणि म्हणून विषय प्राप्तीच्या मागे आहे. आणि साधू संत काय करतात, अरे विषयात आनंद नाही, उद्या प्रक्रिया घेऊ आपण त्याची. विषयात आनंद आहे का आपला आनंद आहे. संसार काय करतो, आनंद. संसार काय, संसाराच्या सगळ्या क्रिया परमार्थ ते कशासाठी करतोय आपण, इथे कशासाठी आलोय, सत्यात काय आनंदासाठी. आनंदासाठी संसार आनंद. सगळ्या जेवढा उद्योग केला जीवानी आनंदासाठी केलाय. आनंद झाला नाही हा प्रश्न वेगळा, आणि आनंद होत नाही म्हणून आनंदाच्या शोधात आहे. त्याचा आनंदाचा शोध पूर्ण झाला नाही. आनंदाचा शोध पूर्ण झाल्यानंतर त्याची सगळी खटाटोप बंद होते, संपला असा माझा सगळं परमार्थी बंधन. संसार तर केव्हाच बंद झालाय, कारण सापडली आनंदाची सोय, सापडलेली सोय आनंदाची सोय सापडली. का, उलटा फिरला, आणि आनंद घन असणारा, हो जो सचित आनंद स्वरूप असणारा जे स्वरूप आहे तिथं स्थिर राहावं. आता कुठे जायचं, आनंदाची डोही, आनंद तरंग. आता मी आनंदात डुंबतोय, मला बाहेर जायची काही गरज नाही. या भूमिकेवर आलो, आणि ती भूमिका साकारून देतात.
प्रकारचे संत आणि त्या भूमिकेच्या आड आलेले हे दोन आहेत. अविद्येचे आडवे वंचित जीवपणाचे भवे तयाचे तन्याचे धावे कारुण्य जोखी मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीचा उगरू. हा काय करतात, मोत्याचं हत्तीचं मायारूपी हत्तीला मारून टाकतात आणि त्याचा गंडस्थळ फोडून त्याच्यात ते मोती काढतात आणि त्या मोत्याचा सारा श्री मोडोनी माया कुंजरू मुक्त मोतीचा उगरू जेवविदा सद्गुरु निवृत्ती म्हणून माऊलींचा अनुभव आहे. आपण काय केलं श्री गुरु मायारूपी हत्तीचं गंडस्थळ फोडलं आणि त्याच्यातून मुक्त मोतीचा मोक्षरूपी मोत्याचा चारा बाहेर काढला आणि तो शिष्याला शेवट त्याचं शेवट शिष्याला करावं. हे खऱ्या अर्थाने साधू संतांचं कार्य आहे. साधू संत हे कार्य करतात, आनंदाला आनंदापर्यंत पोहोचवतात. आनंद स्वरूप असणारा जीव हो भ्रमानी विषयाच्या मागे लागला त्याला उलट फिरवून आनंदाच्या ठिकाणी आणून ठेवतात. आनंदाची सोय दाखवून देतात. अनुभवनी किल्ली शेदिया अविद्येच्या योगे तुझं जाण बोली अनुभवनी किल्ली शेदिया. हा हो तिकडनं किल्ली हातात देतात, जा आता तुझं तू हो चल. झालेली सेवा पंढरीश परमात्मा पांडुरंगाच्या चरणी सद्गुरुनाथांच्या चरणी सेवा समर्पित करून सेवेला पुढे कुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज सद्गुरुनाथ